नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सो आज तिसरा दिवस आहे. आजचा संपला म्हणजे आपला अर्धा कोर्स संपून जाईल. मग 2 दिवस अजून बाकी राहतील. सर्वांना सांगतो आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. तुम्ही आज काय शिकणार आहे? ज्यांनी ज्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं मला हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, निगेटिव्हिटी, पैसा, आरोग्य, आता ह्या सर्वांचं कारण तुम्हाला आजच्या सेशन मध्ये सापडणार आहे. नक्की प्रॉब्लेम कुठे आहे? ओके. ओरा काय असतो, 7 चक्र शिकणार आहे. ज्यांचाही सकाळी शक्तिपात झाला अभिनंदन, ज्यांचा नाही झाला सेशन संपल्यानंतर करून देईल, टेन्शन घेऊ नका. ओके. आता मीटिंग संपली लगेच त्याच्यानंतर करून देईल. त्याच्यानंतरून मला आठवण द्या. हा, तुमचं मग ऍक्टिव्हेशन घ्यायचं आहे. लेवल 1चा शक्तिपात घेतला, त्याचं ऍक्टिव्हेशन सर्व शिकून झाल्यानंतर नंतर सांगेल की 1 ग्लास पाणी घेऊन या. पाण्याला चार्ज करायचं शिकणार आहे आपण. पाणी कसं चार्ज करायचं, रेकीला कॉल कसा करायचा, आणि जाता जाता मला आठवण द्या की उद्या पेंडुलम डाउजिंग शिकवायचं आहे, तर तुम्हाला डेमो दाखवायचा आहे की डाउजर कसं बनवायचं. ओके. चला ठीक आहे, आता सेशनला सुरुवात करूया. तर आता बघा, आता आपण काय करणार आहे आज, किती शिकवायचं, शिकून शिकून मी पण आपण एक गेम खेळूया. ओके. आता आपल्याला एक ऑनलाईन गेम खेळायचा आहे. काही करायचं नाही, खूप सोपा गेम आहे. ओके. तुम्हाला पण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. आता बघा, एक ऑनलाईन गेम आहे. 1 मिनिटाचाच गेम आहे, खेळायचा का? चला. बघा, गेम खेळण्यासाठी एक अट आहे. काय अट आहे? आता तुम्ही कितीही बिझी असाल, ज्यांचे व्हिडिओ बंद आहे, व्हिडिओ ऑन पाहिजे. जरी ऑफिसमध्ये असेल तरीही, फक्त ड्रायव्हिंग करताना नाही. 1 मिनिटासाठी, 1 मिनिटाचा गेम आहे, नंतर व्हिडिओ बंद करा. मला काही तसं वाटत नाही. ओके. चला, करा बरं व्हिडिओ ऑन 1 मिनिटासाठी. खूप मजा येते. मी जे काही करत आहे त्याच्या मागे काहीतरी रिझन आहे. चला चला, हा, व्हेरी नाईस. हा, चालेल, कामावर असेल तरीही करा, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या आजूबाजूचे लोक पण गंमत बघतील. हा, चला इकडे. चला, पूनम मॅडम, नितीन सर, मिलिंद जगताप सर, रजनी मॅम, सोनू सर, समृद्धी मॅम, करा करा. जुने स्टुडंट पण, शीतल चिंगले मॅडम करा, तुम्ही पण, सुनील माने सर, कमॉन करा बरं. 1 मिनिट बघा कशी मजा येते. आता बघा, 1च मिनिट आहे, नंतर खूप बिझी असेल व्हिडिओ बंद करा. ओके. तसं काही नाही, मला माहिती आहे काही लोकांना खरंच नाही शक्य. हा, चला. आता बघा गेम कसा आहे आणि खूप सुंदर आहे, तुम्हाला खूप मजा येईल. आता सर्वांचे चेहरे बघा किती सिरियस आहे. आधी तर चेहरे बघू द्या. खूप सिरियस आहे. ओके, ठीक आहे. आता मी जेव्हा बोलेल युअर टाइम स्टार्ट नाव, ओके, तर माझ्या इथे टाइमर लावलेला आहे पुढील 1 मिनिटासाठी. जेव्हा मी टाइम स्टार्ट नाव बोलेल तर पुढील 60 सेकंद, 1 मिनिटासाठी तुम्हाला काय करायचं आहे? चेहऱ्यावर एक स्माइल आणायची आहे, अशी स्माइल नॉर्मल. बस एवढंच करायचं, 1 मिनिटासाठी करा. नंतर नाहीच पॉसिबल तर व्हिडिओ बंद करा. ओके. चला आपण खेळू, त्याचं कारण तुम्हाला नंतर कळेल. आणि ज्यांनीही स्माइल सोडली तो गेम मधून आउट. आता गेम मध्ये कोणी आउट पण व्हायला पाहिजे की नाही? काहींना आपण आउट पण करू जर स्माइल सोडली तर. ओके. ट्राय टू विन दिस गेम. ओके, डोंट लूज. चला, युअर टाइम स्टार्ट नाव. बस स्माइल करा, काहीच नाही करायचं. बघू द्या सुंदर सुंदर चेहरे. अश्विनी मॅम, मनापासून हसा बरं थोडस, एवढं नाही चालणार. मानसी मॅडम कशा हसतायत बघा, एकदम सुंदर. हा, आशा मॅडम, हा, टेक्नो 6, हा, व्हेरी नाईस. कशाला एवढे सिरियस बसले होते बरं, इतके सुंदर दिसतात. वर्षा मॅम खूप छान. हा, असू द्या. Vivo 2513 राहू द्या मॅम, अशी स्माइल राहू द्या. ते जान्हवी मॅमची पण छान आहे. पुष्पा मॅमची स्माइल पण एकदम मस्त आहे. ओके. महादेवी तेलंग मॅम, सीमा मॅडम जी खूप छान, मनीषा सोलर खूप सुंदर, वंदना मॅमची पण छान आहे. दीपक इकडच्या स्क्रीनवर व्हेरी नाईस. नितीन सर अजून थोडस. चला, 10 सेकंड राहिले. ओके. मनस्वी मॅम थोडा अजून. चला, 10 सेकंड राहिले. 10, 9,
8 7 6 5 4 3 2 1. थँक्यू सो मच. कोणी आउट नाही झालं. ओके. खूपच बिझी होते तर कराबद्ध, पण बघा कशासाठी करायचंय. आधी किती सिरियस होऊन बसले होते, आता काय झालं, अचानक सगळ्यांची एनर्जी बदलली. जेही तुमच्या मनात टेन्शन होतं, टेन्शन कुणाला नसतं, माझ्या मागे मलाही असेल, मी काही घेऊन आलो आहे, टेन्शन कुणाला, पण चेहऱ्यावर स्माइल ठेवायची. का ठेवायची त्याचं उत्तर तुम्हाला जस्ट 2 मिनिटानंतर कळणार आहे. ओके. आता थोडस आपण त्याचं कारण मी सांगणार आहे. आता थोडस कालचं विचारतो. काल कुणाला नाही विचारलं, कुणाला नाही जमलं माफ करायला, कुणाला जमलं. फक्त टाईप करा, मला माफ करायला जमलं, मला नाही जमलं, एवढं टाईप करा. त्याचं उत्तर पण सेशन भेटेल. चला, कुणाला जमलं माफ करायला? सर्व थँक्यू सो मच. सर्वांनी गुरुपौर्णिमेचा विश केला. चला, जमलं. उमेश सरांना जमलं. अजून कुणाला जमलं किंवा नाही जमलं दोन्ही लिहा. त्याचं कारण पण तुम्हाला थोड्या वेळाने कळत. ओके. चला, व्हेरी नाईस. जमलं अश्विनी मॅडमला. ओके, ठीक आहे. चला, व्हेरी नाईस. तुम्हालाही जमलं. चला, चांगली गोष्ट आहे. थोडस बरोबर, ठीक आहे. खूप मोठी गोष्ट आहे. चला, नाही जमलं इट्स ओके. काही प्रॉब्लेम नाही. ऍटलिस्ट आपण मान्य तर करतो की नाही. नो प्रॉब्लेम. ओके, डन. ओके, चला, ठीक. काही न जमलं, नाही जमलं, मनातून केलं, ठीक आहे. लेट इट बी. चलो, ठीक आहे. आता मी थोडं शिकवायलाच घेतो, मग तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ओके. आता आपण पीपीटी वरच जाऊया. ओके. कुठे गेलं आपलं? आज खूप जास्त सिलेबस आहे. सुट्टी घ्यायला पाहिजे होती, पण शिकवणं महत्वाचं आहे. ओके, चलो सुरू करूया. बघा, माफ का करायचं? ज्यांना जमलं ठीक आहे, ज्यांनी नाही केलं त्यांनाही सांगत आहे. बघा, ज्यांना तुमच्यावर प्रेम कसं करायचं माहिती नव्हतं त्यांना माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळे तुम्ही आता स्वतःवर प्रेम करायला शिकणार आहे. ज्यांना तुमच्याशी कसं वागावं हे माहिती नव्हतं त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळेच तुम्ही इथून पुढे जीवनात स्वतःची काळजी घ्यायला शिकणार आहे. ज्यांना कधी तुमच्या स्वप्नावर विश्वास नव्हता त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्यामुळेच तुम्ही स्वतःला प्रेरणा द्यायला, मोटिवेट करायला तयार होणार आहे. आणि जे तुमच्या वाटचालीत साथ देऊ शकले नाही, अर्ध्यातून सोडून गेले, त्यांनाही माफ करायचं आहे, कारण त्यांच्या अभावामुळेच तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकणार आहे. ओके. तर करून द्या माफ. नाहीतर जुनं सोडल्याशिवाय नवीन गोष्ट येत नाही. ओके. काही नवीन जीवनात येण्यासाठी काही जुनं सोडलं तरच नवीन येत असतं. ते आपण हृदयचक्र जेव्हा शिकवेल तेव्हा सांगणार आहे. आजचा आपला विषय आहे ऑरा. आज आपण शिकणार आहे 7 चक्र आणि ऑरा. तर पहिला आजचा टॉपिक आहे ऑरा काय असतो, ओरा म्हणजे काय. ओके. जास्त टाइमपास नाही करत, सरळ शिकवायला घेतो, कारण आजचं सेशन मोठं आहे. तर ओरा काय असतो बघा, जसं हे महापुरुष आहे, यांच्या मागे काहीतरी तुम्हाला प्रकाशाचं वलय दिसत आहे. आता हे देव देवता आहेत, महापुरुष आहे म्हणून तसं दिसत आहे. तसंच आपलाही एक ओरा असतो. आपल्याही ओराचा काही कलर असतो जो तुम्हाला दिसत नाही, पण बऱ्याचशा टेक्निक आहे त्याला अनुभवायच्या, ते आता आपण बघणार आहे. ओके. थोडीशी थेअरी बघूया, नंतर आपण दुसरं बघू. चला, ऑरा म्हणजे काय? ओरा म्हणजे आपल्या शरीराभोवती असलेलं ऊर्जा क्षेत्र. हे 7 स्तरांमध्ये विभागले आहे. व्यक्तीचे विचार, भावना आणि आरोग्यावर याचा प्रभाव पडत असतो. आणि ह्या औराचे म्हणजे ऊर्जेचे संतुलन बिघडल्यास थकवा, चिंता, निराशा जाणवते. माणसाच्या औराची आता त्याची लांबी पण असते. माणसाच्या औराची सरासरी लांबी शरीराच्या सर्व दिशांना 3 ते 4 फूट असते, म्हणजे वरतून खालून डावी उजवी सगळ्या बाजूने सर्क्युलर मध्ये. मात्र ही लांबी व्यक्तीची ऊर्जा पातळी, भावना, आध्यात्मिक साधना आणि आरोग्यानुसार बदलू शकते. तर साधारणतः कमकुवत किंवा कमी ऊर्जा असलेला औरा, जे एकदम बेड रिडन असतात, की जायची वेळ आली, त्यांचा ओरा तर अगदी 1 फुटाहून कमी आलेला असतो. ओके. संतुलित आणि निरोगी व्यक्तीचा ओरा 3 ते 6 फूट असतो. जसं खेळाडू असेल, हेल्दी लोक असतील, ते तुम्हाला चक्रामध्येच कळेलच, मी सांगणार आहे. त्यांचा ओरा 3 ते 6. जसे की आध्यात्मिक साधक असेल, जे रेग्युलर मेडिटेशन करतात, ध्यान करतात, त्यांचा ओरा 6 ते 12 फुटापर्यंत देखील असतो.
आणि काही संत महात्मे तर इतके, आणि बघा काही महापुरुष असे असतात की आपण एक उदाहरण घेऊया, जुन्या काळामध्ये साईबाबा असतील, स्वामी असतील, त्यांचा ओरा एवढा ह्यूज असायचा की एका गावात गेले ना, शेजारच्या गावामध्ये चाहूल लागायची की कोणीतरी संत पुरुष आपल्या आजूबाजूला आहे. ओराची लांबी देखील मोजू शकतो, त्याला बघायचा कसा सगळं शिकवणार आहे. आता ओराची लांबी कशी मोजू शकतो? नॉर्मली आता हिलर्स लोक काय करतात, जर एखाद्याची मोजायची असेल, त्यांच्याकडे असं डिव्हाइस असतं, याला एल रॉड बोलतात. ओके, याला एल रॉड बोलतात. मग समोरच्याला थोडस 5-1 मीटर मागे उभं करायचं आणि असं पकडलं की त्याला बोलायचं हळूहळू चालत आहे. आणि जेव्हा त्याचं ओरा क्षेत्र याला टच करतं तर याची मुवमेंट व्हायला लागते. ओके, ह्या पद्धतीने हिलर्स लोक ओराची लेंथ मोजतात. त्याचा कलर वगैरे काय असतं बाकी आपण डिटेलमध्ये बघूया. ओके, चला बघा. आता ऊर्जा क्षेत्र लक्षात घ्या, फक्त व्यक्तीचं नसतं. ऊर्जा क्षेत्र एनर्जी फील्ड सगळ्या वस्तूंची देखील असते. तुम्ही वापरत असलेले पेन असेल, वही असेल, तुमचं घराचा ओरा असतो, गाडीचा ओरा असतो, सगळ्यांचा ओरा आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी. रेकी शिकत असताना प्रत्येक गोष्ट तुम्हाला एनर्जीच्या स्वरूपात पाहिजे आहे. जसं भक्त प्रल्हाद होते, त्यांना परमेश्वर सगळीकडे दिसायचा, कारण ते गॉड पार्टिकल्स असतात. ते पार्टिकल छोटे छोटे, सगळं काही गोष्टी छोट्या छोट्या सेल्सने बनलेल्या आहेत, एक एक ऍटम पासून. सगळ्यांचा ओरा असतो. असं नाही की आपलाच आहे, तर तुम्ही तुमची पाण्याची बाटली असेल, घर, गाडी, सगळ्यांचा ओरा असतो. कसा इफेक्ट होतो व्यक्तीचं बघूया आपण अगोदर, नंतर वस्तूचं बघूया. बघा नीट हा फोटो बघा, हा एका दुखी व्यक्तीचा ओरा आहे, एक सॅड पर्सनचा ओरा आहे. आता होतं काय, त्याच्या आजूबाजूला असं प्रकाशाचं वलय तयार होतं आणि तुम्हाला असे इथे छोटे छोटे गॅप दिसत असतील त्या ओराच्या सर्कल भोवती. आता होतं काय, अशी व्यक्ती एखाद्या नकारात्मक व्यक्तीच्या औरामध्ये प्रवेश करते किंवा एखादी व्यक्ती त्याच्या जीवनात येते, तर त्यांची निगेटिव्हिटी हे लोक लवकर खेचून घेतात. कुणाची नजर लागणं असेल, कुणाचं बॅड इंटेन्शन असेल, तर ऑलरेडी आपल्या जीवनाचे वाजलेले असतात 12 आणि मग तुमच्या जीवनात तसेच नकारात्मक लोक, नकारात्मक प्रसंग सगळे ओढले जातात. ओके, हे झालं दुःखी पर्सनचं. आता एक हॅपी पर्सनचा औरा बघा कसा असतो, मी तुम्हाला दाखवतो. म्हणून मी तुमचं गेम घेतला सकाळी. ओके, बघा एक आनंदी व्यक्ती आहे, त्याचं ओरा क्षेत्र बघा पूर्णपणे, ते काय आहे, बंदिस्त आहे, प्रोटेक्टेड आहे, त्याचा ओरा पूर्ण फुललेला आहे. ओके, तिथे कुठलीही ब्रेक पॉइंट नाही आहे. मग अशा व्यक्तीला काहीही फरक पडत नाही, समोरचा व्यक्ती किती नकारात्मक असेल, काही असेल. अशा व्यक्ती इतके बिंदास असतात ना, रस्त्यात लिंबू मिरची जरी दिसली ना तरी त्याच्यावर मुद्दाम पाय ठेवतील. तुम्ही मुलं बघा, छोटे मुलं, त्यांचा ओरा खूप चांगला असतो. कुणी काही बोललं ते जास्त मनावर घेत नाही, त्यांना ते विसरून जातात लवकर, कारण एवढं इफेक्ट करत नाही बाकीच्या गोष्टी, कारण त्यांचा ओरा स्ट्रॉंग असतो. तर जितकं तुम्ही खुश राहणार, एक तर तुमचा ओरा चांगला असेल तर तुम्ही खुश राहणार, किंवा खुश असले तर ओरा चांगला राहणार. याला व्हाईस वर्सा बोलतात, दोघी एकमेकांशी रिलेटेड आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिकल तुम्ही करा. ओके, खूप सुंदर आहे, जीवनामध्ये चेंजेसच येणार आहे. काल 5 प्रिन्सिपल सांगितले, जीवनात फॉलो करा. आता काय करायचं आहे, ही जी स्माइल ऍक्टिव्हिटी ना खूप मजेदार आहे. काय करायचं बघा, तुम्ही समजा एक टास्क द्यायची स्वतःला अशीच, की घरातून तुम्ही दुकानामध्ये चालले आहे, दुधाची पिशवी घ्यायला चालले आहे, घराच्या बाहेर पाऊल ठेवलं, एक टास्क द्यायची, मी चेहऱ्यावर स्माइल ठेवेल, भले काही झालं घरी, एक स्माइल, आणि घरात ते काम करून येऊपर्यंत चेहऱ्यावर स्माइल ठेवेल. त्या 10 मिनिटामध्ये तुम्ही जो काही काम करतात, त्या 10 मिनिटामध्ये बघा असे चमत्कार होतील ना, लोक तुम्हाला बघून त्यांचा मूड बदलेल, लोक तुमच्याकडे बघून ते आनंदी होतील. नाही तर तुम्ही लटकलेलं तोंड घेऊन रोज जाताय, ती व्यक्ती पण बोलतात समोरचे, सकाळी सकाळी कुणाचं तोंड बघितलं, असं होतं की नाही, तुमच्या पण आजूबाजूला लोक असतील, तुम्ही बोलतात सकाळी सकाळी याचं तोंड बघितलं आता पूर्ण दिवस खराब जाणार आहे. तसंच असतं. तर तुम्ही स्माइल ठेवा, तुमच्या आजूबाजूला बघा, लोक बोलतील की आज एवढे खुश का दिसत आहे, आज एवढे चांगले का नाही, असं हॅपी तुम्हाला राहायचं आहे. ओके, तर छोटे छोटे प्रयोग करा जीवनामध्ये. मी स्वतः करतो, कधी पण माझ्या मुलीला शाळेत सोडवायला सकाळी जातो, तर तेवढ्या जाऊन येऊपर्यंत नेहमी चेहऱ्यावर स्माईल असते. आणि मग आजूबाजूला कोणी सिग्नलवर बाजूला असेल, कोणी रस्त्यात भेटलं तर आपण खुश, तर सकाळीच पूर्ण दिवस चांगला जातो. ओके, तर आपण खुश असेल तर पूर्ण दुनिया
चांगले असते. ओके, त्याला बोलतात हॅपी गो लकी. ओके, ह्या पद्धतीने प्रयोग करायचा आहे. बघा, ओराचे 7 स्तर देखील असतात. मेंटल लेअर, फिजिकल लेअर, इमोशनल लेअर, सो अँड सो. आपल्याला बाकीचं डीप मध्ये पुढच्या लेवलला असतं. सध्या आपल्याला फिजिकल लेअरवर जास्तीत जास्त काम करायचं आहे. ओके, आता तुम्ही बोलणार आम्ही कसा विश्वास ठेवायचा असतो की नसतो, तर बघा, याच्यासाठी काही इक्विपमेंट्स पण मार्केटमध्ये आहे. जसं 400-500 वर्षांपूर्वी कुणी बोललं असतं की आपण एखादी आई प्रेग्नेंट आहे, तिच्या आतलं पोटातलं बाळ बघू शकतो. शक्य होतं का? नाही. पण आता काय आहे, सोनोग्राफी वगैरे आलेले आहेत. तुम्ही आतले सगळे बॉडी ऑर्गन्स बघू शकता, कारण तसे डिव्हाइस आले आहेत. तसंच ओरा बघण्यासाठी देखील मार्केटमध्ये डिव्हाइसेस आहेत. ओके, तर याला बोलतात किरिलियन फोटोग्राफी म्हणून एक कॅमेरा आहे. किरिलियन नावाच्या सायंटिस्टने बनवला होता. याच्याने तुम्ही ओरा बघू शकता. कसा बघा, त्याच्याने फोटो काढला, तुम्हाला त्याच्या भोवती असं ऊर्जा क्षेत्र दिसतं. हात असेल, फळभाज्या असतील, काही असेल, तर तुम्हाला ह्या पद्धतीने डिटेक्ट करू शकता. बघा, एक प्रत्येक व्यक्तीचा देखील फोटो जर काढला तर त्याचं तुम्हाला अनालाइज करून तो कॅमेरा सांगत असतो. ओके, आता मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो वस्तूंसाठी. आता इथे काय झालं आहे बघा, एक दोन फोटो आहेत. आपण इकडे ह्या बाजूला बघूया. एक ऑर्गॅनिक मशरूम आहे आणि एक दुसरं मशरूम आहे. म्हणजे एक पारंपरिक पद्धतीने व्यवस्थित पिकवलेलं मशरूम आहे, तर त्याचा ओरा मोठा आहे, आणि तेव्हा त्याला केमिकल टाकून पिकवलं तर त्याचा ओरा कमी झाला. सेम टोमॅटोचं देखील आहे. तुम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलं शेतामध्ये, ओरा क्षेत्र जास्त असतं, आणि तुम्ही त्याच्यावर काही केमिकल टाकले तर त्याचा ओरा खराब होतो. मी तुम्हाला साधं उदाहरण देतो. नुसतं व्यक्ती नाही, तुम्हाला आजूबाजूच्या वस्तूंचा देखील ओरा डिटेक्ट व्हायला पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल, आता बघा, फळभाज्यांचं कसं होतं. तुम्ही जेव्हा बाजारात जातात आणि बटाटे निवडतात, बटाटे घेतात आणि सगळे चांगले निवडतात आणि खराबवाले बाजूला काढतात. पुढचा कस्टमरही ते करतो, त्याच्या पुढचा कस्टमरही तेच करतो. आता सगळे खराब निघाले बटाटे. आता तो दुकानदार काय करेल? फेकून देईल का? सकाळी त्याने माल आणला होता मार्केटमधून. तर तेच तुम्ही सगळे काढलेले खराब बटाटे कुठे जातात? वडापाववाल्याच्या गाडीवर जातात. म्हणजे काही असेल, एक हॉटेलवाल्यांकडे जातात. आणि बघा, त्याचं ऊर्जा क्षेत्र ऑलरेडी डाऊन असतं. तुम्ही चांगल्यावाले निवडतात, त्याची एनर्जी तुम्हाला चांगली वाटते. आणि जेव्हा तुम्ही आजारी पडतात, डॉक्टरांचा पहिला प्रश्न काय असतो? बाहेरचं काही खाण्यात आलं होतं का? ओके, का विचारतात? कारण बाहेरच्या वस्तूंचा ऑरा तसा डाऊन असतो. तर ऑरा व्यक्तीचाही असतो, वस्तूचाही असतो आणि वास्तूचा देखील असतो, आपल्या घराचा देखील असतो. त्याची एनर्जी तुम्ही उद्या चेक करायला मी शिकवणारच आहे. उद्या पेंडुलम डाउजिंग आहे. तुम्हाला घरातील सगळ्या ऑब्जेक्टची एनर्जी तुम्ही उद्या शिकणारच आहे. तुमचं तुमचं चेक करायचं. ओके, चला, तर त्याचे काही कलर पण असतात. सध्या त्याची माहिती जाणून घ्यायची गरज नाही आहे. ओके, आता ओरा दूषित कशा कशाने होतो? तर सततचे नकारात्मक विचार आणि भावना. त्याच्यासाठी तुम्हाला ऍफर्मेशन वाचायची, नेहमी पॉझिटिव्ह राहायचं आहे. तणाव, चिंता, अनहेल्दी लाईफस्टाईल. तुम्ही जितकं अनहेल्दी, म्हणजे लाईफस्टाईल कशी माहितीये का? आता एखादी व्यक्ती आहे, रात्री 2ला झोपतो, सकाळी 10-11ला उठतो, काही त्याची टाइम टेबल नाही खाण्याचं, तर काय होतं याच्याने? त्याचा ओरा एकदम संकुचित होऊन जातो, छोटा होऊन जातो. तर तुमची, आणि खाणं पण बर्गर, पिझ्झा, बाहेरचं फास्ट फूड जास्त प्रमाणात खाल्लं जातं. ओके, तुमच्या आजूबाजूचं नकारात्मक वातावरण, जिथे तुम्ही काम करतात, तुमच्या कलिग्स, तुमचं ज्या ठिकाणी सराउंडिंगला काम करत आहे, त्याच्यानेही तुमचा ओरा खूप जास्त नकारात्मक होत असतो. ओके, हेही तुम्ही बघू शकता. तर आता ओरा प्रोटेक्ट कसा करायचा? आता एवढं जर सांगितलंय मी तुम्हाला ओरा बद्दल, आता त्याचं संरक्षण कसं करायचं, प्रोटेक्ट कसं करायचं, आपण बघणार आहे. आता बरेचसे कोचेस दुसरेही सांगतात, तुम्ही तुमचा ओरा बघू शकतात का? तर बघा, काय करायचं मी तुम्हाला सांगतो. छोटे मोठे प्रयोग घरी करा. ओरा बघण्यापेक्षा ओराला फील करणं गरजेचं आहे. बघा, तुमच्या घरात एखादी व्यक्ती येते, तुम्हीच खूप आनंदी आहात, आणि एक व्यक्ती येते आणि एक तास राहून जाते आणि पूर्ण घराचं वातावरण खराब होऊन जातं तुमच्या. किंवा तुमच्या घरात एक असा पाहुणा येतो वर्षातून, तो 1-2 दिवस राहतो आणि तुम्हाला खूप एनर्जी देऊन जातो, असंही होतं. ओके, आता
मी तुम्हाला काही सांगतो, तुम्ही ओरा बघू शकतात, पण बघण्यापेक्षा फील करणं जास्त गरजेचं आहे. बघणं वगैरे तर सुपर नॅचरल पॉवर्स आहेत, त्याच्या मागे आपल्याला पडायचं नाही. तरीही बघा काय प्रयोग करायचे. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा बघायचा आहे, त्याला पांढऱ्या भिंतीसमोर उभं करायचं, त्याच्या नोज टिपकडे एकटक बघायचं, मग त्याच्या आजूबाजूला तुम्हाला पूर्ण प्रकाशाचं वलय दिसेल. अगदी तुमचा हात घ्या, भिंतीसमोर ठेवा, त्याच्याकडे एकटक बघा बोटांकडे, तुम्हाला आजूबाजूला पांढरा प्रकाश दिसायला लागेल. नाहीच काही, काय करायचं, मिरर समोर आरशासमोर उभं राहायचं आणि ट्राय करा, दिसतो की नाही, कसा दिसतो. काहींना दिसतो, काहींना नाही दिसत, ज्याच्या त्याच्या आध्यात्मिक पातळीनुसार ते असतं. ओके, ठीक आहे. आता ओराला तुम्हाला प्रोटेक्ट कसं ठेवायचंय ते बघणार आहे. सर्वप्रथम त्याची पहिली पद्धत आहे, काय आहे, मी काही रेमेडीज सांगतो, त्या रेमेडीज तुम्हाला करायच्या आहेत. ओके, ध्यान आणि प्राणायाम. आता ध्यान आणि प्राणायाम तुम्हाला देणारच आहे मी. 7 चक्रा मेडिटेशन करायचं इथून पुढे. तुम्हाला प्राणायामची गरज नाही, रेकीचं ध्यान आहे. मीठ आणि पाण्याने स्नान करायचं. आता हे बरेचसे लोक करतात. काय करायचं आहे, रोज नाही करायचं, आठवड्यातून कधी मध्ये एकदा करा. तुम्ही काय करायचं, सेंदा नमक असतं ना, ते पिंक सॉल्ट घ्यायचं, सेंदा नमक किंवा रॉक सॉल्ट बोलतात. मूठभर घ्यायचं, आंघोळीच्या पाण्याच्या बादलीत टाकायचं, मिक्स करा आणि आंघोळ करा. कितीही तुम्हाला मेंटल फटिग असेल, तुम्ही किती थकलेले असाल, त्याचे इन्स्टंट रिझल्ट आहे. तुमची नेहमीची आंघोळ आणि त्या दिवसानंतरच्या आंघोळमध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवेल. आणि हा प्रयोग बरेच लोक करतात. आता आपण विचारू, कोणी केला आहे का? प्रत्येक बॅचला कोणी ना कोणी भेटतं. कोणी केलं आहे का असं मीठ पाण्याने आंघोळ, मला सांगा बरं. कोणी केलं असेल तर सांगा, म्हणजे दुसऱ्यांना विश्वास बसेल. ओके, हा. आता महादेवी तेलंग मॅडम बोलतायत, तुम्ही केलेलं आहे. अजून नाही सांगायचं तर सांगू शकतात, तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे इतर लोकांना या गोष्टी नवीन आहेत. ओके, तर कुणाला बोलायचं आहे का? ठीक आहे. ओके, हा बोला मॅडम. बोला, महादेवी तेलंग मॅडम, बोला बोला. हॅलो सर. मी मोस्टली तसं करतेच, वीक मध्ये किंवा मंथ मध्ये एकदा तरी मी करते. आणि खूप रिलॅक्स फील होतं, बॉडी एवढी रिलॅक्स होते ना, मेंटली पण स्ट्रेस जातो आणि रिलॅक्स झोप लागते. बरोबर, खूप छान आहे. आणि कितीही बरेच, निगेटिव्ह असेल तरी. म्हणजे बरोबर. ऑफिसमध्ये खूप सारे प्रेशर असेल किंवा कोणी काही बोललेलं असेल किंवा घरात वगैरे भांडणं झाली असतील फ्रेंड्स मध्ये वगैरे, तर त्या दिवशी मोस्टली मी आंघोळ करते तशाने. चला, तर लगेच झोप निवांत लागते. तसंच करायचंय बरं का सर्वांनी. मॅडमने सांगितलं ना त्याच पद्धतीने करायचंय. कधी वाटलं तुम्हाला खूप नकारात्मक लोकांमधून आले आहेत, लग्न समारंभातून आले आहेत, काही लोकांचं तुम्हाला असं वाटत असेल, तर ते तुम्हाला करायचं आहे. आणि बरेचसे लोक करत असतात आणि खूप छान ते रिझल्ट त्याचे आहेत. ओके, दुसरं काय आहे, आणि मुंबईमध्ये काम करणाऱ्या लोकांनी तर केलंच पाहिजे. ते लोकलमध्ये ट्रॅव्हल करतात, कसे लोक त्या डब्यामध्ये असतात. रोज नका करू, कधी मध्ये करा, नाहीतर काही झालं तर स्किनला, हेअरला मला बोलणार. स्फटिक आणि क्रिस्टल्स वापरणे. आता पुढे जाऊन आहे ते क्रिस्टल थेरपी आपल्याकडे, तर क्रिस्टल देखील खूप छान काम करतात. जसं माझ्या हातामध्ये आता हे काही क्रिस्टल्स आहेत, आजूबाजूला देखील माझ्या असे क्रिस्टलचे झाड असतात, असे पिरॅमिड आहेत, तर तेही काम करतात. बरेचसे लोक बघा, 10 पैकी आज 7 व्यक्तींच्या हातामध्ये असे ब्रेसलेट्स असतात. तेही पॉप्युलर आहे, तेही आपल्या ओराला एनर्जेटिक ठेवत असतं. ओके, त्याच्यानंतर मंत्र जाप आणि धूप. तर जे मी मेडिटेशन तुमचं घेणार आहे आता, शिकवणार आहे कशाला कुठला मंत्र आहे, ते मंत्र जाप, आणि तुम्ही मंत्र जापने देखील करू शकता. प्रकृतीच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणे, पंचतत्व. म्हणजे तुम्ही आकाश, अग्नी, वायू, जल, पृथ्वी, तर निसर्गाच्या जितक्या क्लोज राहणार, चांगली हवा घेणार, चांगलं पाणी पिणार, चांगलं जेवण करणार, तर खूप छान तुम्हाला रिझल्ट येणार आहे. रेकी आणि ऊर्जा उपचार. रेकी तर तुम्हाला आता द्यायचीच आहे, तर रेकीने तुमचे ऑरा क्लीन राहणार आहे. ओके, ह्या पद्धतीने करायचं आहे. ओके, तर ओरापर्यंत एवढं इनफ आहे. आता मेन आहे 7 चक्र आपल्याला शिकायचे आहे. आता 7 चक्र जे शिकवणार आहे ते का शिकायचे आहेत बघा. पुढे जाऊन रेकी तुम्हाला 7 चक्रावरच द्यायचे आहे. तुम्ही कुणालाही उपचार, हाताने उपचार करू शकतात, पण मग ते डीप लेवलवर उपचार होत नाही, वरच्यावर होतात.
जर आजाराला मुळासकट उपटून काढायचं आहे तर तुम्हाला चक्रावर हिलिंग करायला लागेल. तर रेकी म्हणून पॉप्युलर आहे, ती खूप इनर लेवलवर सेल्युलर लेवलवर काम करते. तर पुढे जाऊन नाही तर 7 चक्र समजून घेणं गरजेचं आहे. आता मी एक एक चक्राबद्दल सांगेल. वही पेन घेऊन बसायचं आहे. कशासाठी? जेव्हा शेवटच्या दिवशी तुम्हाला 7 चक्र मेडिटेशन येईल तर तुम्हाला ते ध्यान करताना त्या चक्रावर हात ठेवायचा आहे. आता समजा हृदय चक्र आहे तर पोझिशन माहिती पाहिजे. मी पोझिशन सांगेन. तो कलर व्हिज्युअलाइज करायचा, जसा याचा हिरवा आहे तो कलर व्हिज्युअलाइज करायचा. त्याचा बीज मंत्र बोलायचा आहे. आता याचा बीज मंत्र आहे यम. सांगेल एक एक करून. वही पेन घेऊन बसा. असे 7ही चक्र आहेत. तुम्हाला ते माहिती नसेल, नोट नसतील तर मेडिटेशन करायला त्रास. ओके. आणि आता मी एक एक चक्राचं सांगेल तर तुम्हाला, तुम्ही जसं मला पहिल्या दिवशी सांगितलं आरोग्याच्या समस्या, हेल्थ समस्या, पैशाच्या समस्या, आता तुम्हाला कळेल. आणि फक्त मेसेजमध्ये टाईप करायचं नंतरून तुमचं चक्र बॅलन्स आहे का इनबॅलन्स एवढंच टाईप करायचं. ओके. चला आता आपण 7 चक्रांचा अभ्यास करायला बघा. 7 चक्रे, महत्व, संतुलन आणि त्याचं रहस्य. तर बघा, चक्रे म्हणजे काय? चक्रे म्हणजे शरीरातील सूक्ष्म ऊर्जा केंद्रे. प्रत्येक चक्राची वेगवेगळी ऊर्जा फ्रिक्वेन्सी असते. हे चक्रे संतुलित नसल्यास शरीर, मन आणि आत्मा प्रभावित होतात. तर योग, ध्यान, ध्वनी उपचार आणि रेकीद्वारे त्यांना संतुलित करता येते. तर जे हे मेडिटेशन असणार आहे ते तुमचं ध्वनी उपचार आणि रेकीद्वारेच असणार आहे. बघा, असा एक फोटो दिसत आहे. या व्यक्तीच्या इथे असं काहीतरी दिसत आहे तुम्हाला. ते चक्र असतात, काय काय नाही आता एक एक करून बघणार आहे. तर मेडिटेशन जेव्हा प्रॅक्टिकल येईल त्याच्यासाठी नोट्स बनवून ठेवा. बघा, पहिले लिहा 1 नंबर, 7 चक्र लिहायचे. 1 नंबर लिहा, मराठीमध्ये लिहा मूलाधार चक्र. आणि बघा, तुम्ही घरच्या लोकांना अनालाइज करू शकतात याच्याने की का बरं त्याच्या व्यक्तीच्या जीवनात प्रॉब्लेम आहे. लिहा मूलाधार चक्र. इंग्लिश मध्ये त्याला बोलतात रूट चक्र. रूट चक्र. आता त्याच्यानंतर लिहा स्थान, त्याची पोझिशन. स्थान कुठे आहे? तुमचे जनेंद्रिय, तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स. ओके. म्हणजे टेलबोन, तुमची जी टेलबोन असते ना एकदम खाली, तिथे याची पोझिशन असते. सगळे चक्र आपल्या स्पाइन मध्ये असतात. ओके. आणि स्पिरिच्युअलिटी मध्ये काही असेल, कुंडलिनी असेल, जागृत करायची लोक बोलतात, क्राऊन चक्र, सहस्रार चक्र करायचं, तर या सगळ्या ऊर्जा रूट पासून क्राऊन कडे एनर्जी वाहते. ते सगळे चक्र स्पाइन मध्ये असतात. पण रेखी आपल्याला पुढून द्यायची आहे, आपला हात मागे जात नाही. ओके. तर आता मूलाधार चक्र, त्याचं स्थान रूट, आता त्याचं स्थान आहे आपले जेनेटिकल ऑर्गन्स, जिथे आपली लघवीची जागा आहे ती. मग रेकीला कॉल करायचा कसा करायचा नंतर सांगेल. तर हात तुम्हाला तिथे ठेवायचा आहे, पूर्ण दाबून नाही ठेवायचा, फेदर टच ठेवायचे. ओके. तर स्थान दिलं. त्याच्यानंतर याचा कलर आहे लाल. लिहा रूट चक्राचा कलर लाल आहे. तर मेडिटेशन करताना इमॅजिन करा, किंवा लाल कलरचे कपडे घातले तरी छान बॅलन्स होतो, कारण तो रूट चक्राचा कलर आहे. बरेचसे पंडित लोक असं करतात. कलर लाल, कारण ध्यान करताना इमॅजिन करायचा. आणि सर्वात महत्वाचं, लिहा बीज मंत्र. लिहा बीज मंत्र. इंग्लिश मध्ये सीड मंत्र बोलतात, मराठीत लिहा बीज मंत्र. लम. ल वर वरती बघा अनुस्वार आहे, लम. आणि याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. पंचतत्वापैकी पृथ्वी तत्व लक्षात राहण्याची गरज नाही, लिहिलं नाही तरी चालेल. कलर, पोझिशन आणि बीज मंत्र. ओके. आता बघूया जीवनामध्ये ज्यांचं चक्र संतुलित असेल तर काय होतं, असंतुलित असेल तर काय होतं. बघा, ज्यांचं ही मूलाधार चक्र संतुलित आहे, बॅलेन्स आहे, अशी व्यक्ती तुम्ही आत्मविश्वासाने जगतात आणि जीवनात स्थिरता असते. स्वतःला अनालाइज करा, घरच्या सदस्यांना आता अनालाइज करायचं आहे. ज्यांचं बॅलन्स आहे, जीवनात भीती कमी असते आणि भविष्यासाठी विश्वास असतो. पैसा आणि मूलभूत गरजांबद्दल सकारात्मक विचार असतो. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याचं हे चक्र आहे. शरीर निरोगी आणि ऊर्जावान असते. आणि तुमचे तिथले आणि त्याच्या खालचे ऑर्गन्स हेल्दी असतात, हाडे, पाय, कंबर वगैरे. ज्याचं चक्र इम्बॅलन्स असेल, असंतुलित असेल, अशी व्यक्तींना जीवनात अनिश्चितता आणि चिंता अधिक जाणवते. याला बोलतात अनसर्टिनिटी.
ओके. पैसा टिकत नाही किंवा आर्थिक चिंता सतत असते. आलेला पैसा सरळ निघून जातो किंवा तो थांबत नाही. कारण जीवनामध्ये अनसर्टनिटी आहे, कायम थकल्यासारखं वाटतं आणि उत्साह कमी होतो. घरात जी व्यक्ती एखादी व्यक्ती उठते, जॉगिंगला जाते, येते, समजायचं रूट चक्र बॅलन्स आहे. एखादी व्यक्ती सकाळी 10ला उठते, रात्री आरामशीर झोपते, लेझी आहे. रिमोट दे रे, फॅन चालू कर रे, सगळं दुसऱ्यांना सांगेल. लेझी व्यक्तींचं रूट चक्र इम्बॅलन्स असतं. ओके, आळशी लोक. ओके, तर अनालाइज करा, तुम्ही एका घरचे आहे. तर शारीरिक लेवलवर पाय, कंबरदुखी, सांधेदुखीची समस्या तुम्हाला होऊ शकतात. ओके, तर लेझी लोकांसाठी आहे ज्यांना पैशाची नेहमी भीती असते जीवनामध्ये, अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रॉब्लेम आहे. ओके, आता फक्त टाईप करा मेसेज मध्ये बॅलन्स की इम्बॅलन्स, म्हणजे तुम्हाला कळेल तरी प्रॉब्लेम कुठे आहे. तुमचंच सांगा, बॅलन्स आहे की इम्बॅलन्स आहे. मी स्क्रीन थोड्या वेळ राहू देतो, 1 मिनिट. हा, ठीक आहे. मी ना 1 मिनिट ना काय करतो, बरं ठीक आहे, चला आधी लिहून घ्या. इम्बॅलन्स, बॅलन्स, हा नोटीस करा. ओके, तर कलर लाल, तत्व पृथ्वी, लोकेशन बेस ऑफ स्पाईन, मंत्र लम. ओके, काही असेल तुम्ही परत प्रश्न उत्तर मी घेणारच आहे. ओके, तर त्याचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही नंतर क्वेश्चन आन्सर करू शकता. आता ज्यांचंही, आता नेक्स्ट लिहा चक्र नंबर 2, सेक्रल चक्र. मराठीमध्ये लिहितात स्वादिष्ठान, संस्कृत वर्ड आहे स्वादिष्ठान चक्र. इंग्लिश मध्ये याला बोलतात सॅक्रल चक्र. या सॅक्रल चक्र. कलर नारंगी, कलर नारंगी. तत्व जलतत्व. लोकेशन तुमच्या नाभीपासून 2 ते 3 बोट खाली, म्हणजे तुमचे जेनेटिकल ऑर्गन्स आणि तुमची नाभी, बेंबी त्याच्या मधोमध याचं असतं, तर तिथे तुम्हाला हात ठेवायचा आहे. ओके, त्याची पोझिशन नाभी आणि तुमचे जेनेटिकल ऑर्गन्सच्या एकदम मधोमध किंवा नाभीपासून 2 ते 3 बोट खाली. बीज मंत्र आहे वम. म्हणजे बीज मंत्र का महत्वाचे असतात ते थोड्या वेळाने तुम्हाला सांगेल. हं. तुम्ही बीज मंत्राचा जितका छान उच्चार कराल, अर्धा 1 तास एखादं चक्र खराब आहे, रिझल्ट छान येतात. हं. बीज मंत्र वम. हं. ओके, आता ज्यांचंही स्वादिष्टान चक्र खूप इम्पॉर्टंट आहे, लेडीज लोकांनी खास बघून घ्या. ज्यांचंही स्वादिष्टान चक्र संतुलित असेल, असे व्यक्ती तुम्ही सहज तुमच्या भावना व्यक्त करू शकतात आणि संतुलित राहतात. नवीन कल्पना, नवीन उपक्रम, कला यासाठी प्रेरणा मिळते, म्हणजे क्रिएटिव्हिटी. प्रेम संबंध आणि मैत्रीमध्ये पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता असते आणि तुमचे नाते एकदम समजदारपणाचे असते. जीवनात आनंद घेण्याची ताकद आणि उत्साह टिकून राहतो. स्वतःबद्दल सकारात्मक भावना असतात आणि आत्मविश्वास चांगला असतो. खूप महत्वाचं आहे लेडीज लोकांसाठी पण. जर तुमचं स्वादिष्टान चक्र इम्बॅलन्स असेल किंवा असंतुलित असेल, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर तुमचं मन दुखावतं किंवा अचानक मूड बदलतो, ज्याला तुम्ही मूड स्विंग्स बोलतात. ओके, तुमच्या मासिक पाळीसाठी, पिरियडसाठी खूप महत्वाचं आहे. तुमची क्रिएटिव्हिटी कमी होऊन जाते, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा राहत नाही, जीवनात आनंद मिळत नाही, जीवन निरस वाटते. तर अशा व्यक्तीला तुम्ही कुठेही फिरायला घेऊन जा, लोणावळा घेऊन जा, नाही तर स्वित्झर्लंड घेऊन जा, ही व्यक्ती नाराज होऊनच घरी येते. परस्पर समजूतदारपणाचा अभाव, मतभेद आणि नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. तर पाठदुखी असेल, शारीरिक लेवलवर तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स असतील, अं, किंवा पीसीओडीचा काही त्रास असेल तुम्हाला, लेडीज लोकांना खूप होतो मूड स्विंग वगैरे, तर तुम्हाला स्वादिष्टान चक्राला रेकी द्यायची आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगतो हे चक्रेस का महत्वाचे असतात. बघा, चक्रे कुठलीही जागृत करायची नसतात. चक्रे जेव्हा मी तुम्हाला 30 पानांचं पीडीएफ देईल ना, खूप डिटेलमध्ये आहे शेवटच्या दिवशी. तर छोटं बाळ जेव्हा जन्म घेतं त्याचे चक्रे असे बंदिस्त असतात. प्रत्येकाच्या वयोमानानुसार कुणाचे चक्रे लवकर उघडतात, कुणाचे उशिरा उघडतात. त्याच्यामुळे एखाद्या मुलीला किंवा मुलाला काय होतं, मुलीला मासिक पाळी लवकर येते किंवा त्याला बोलतात प्युबर्टी, मुलगा किंवा मुलगी त्यांना प्युबर्टी लवकर येते, काहींना प्युबर्टी उशिरा येते. तर ज्याच्या त्याच्या याच्यानुसार ते होत असतात. ओके,
किंवा अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे. तर सांगतो का महत्वाचं ह्या गोष्टी. आपल्याकडे आधी एक काय म्हण होती, सगळ्यांनी आठवा. आता पण आहे, 16वं वरीस धोक्याचं. आता का बोलायचं 16वं वर्ष धोक्याचं? आधी लोकांना तेव्हा पिरियड वगैरे यायचे आणि काय व्हायचं त्याच्यामध्ये, काय होतं, तुमचे मूड स्विंग्स होतात, तुमचं तुमच्या भावनांवर कंट्रोल राहत नाही. मग जेव्हा मुलं लवकर प्युबर्टी येते, तेव्हा मुलं काय करतात, तुम्ही नोटीस करा, अचानक चिडचिड करतात, शरीरावर पिंपल्स वगैरे, तर ते हीट तर येतेच, पण अचानक त्यांच्या भावना बदलतात. आई वडील इतके प्रेमळ होते, आता त्यांना मित्राचे आई वडील चांगले वाटायला लागतात, तुम्ही माझ्यासाठी काय केलं असं बोलायला लागतात. ओके, काही होऊ शकतं. तर तुम्हाला कुणाला दोष द्यायचा नाही आहे, आपल्या मुलांना समजून घ्यायचं आहे. तुम्हाला बघायचं आहे की टेक्निकली काय प्रॉब्लेम आहे, नाही तर तो माझ्याशी असा वागतो, ती माझ्याशी अशी वागते, मग काय होणार, तुमच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम येणार. तर एकमेकाला समजून घ्या. प्रॉब्लेम सहसा व्यक्तीमध्ये नसतो, त्याच्या चक्रांमध्ये देखील असतो. ओके, तर तसंही असतं. तर आता तुम्ही रेकी शिकत आहे, पुढे जाऊन तुम्ही तसे रेमेडीज त्या त्या चक्रावर करायचे आहेत, कुणाला काही प्रॉब्लेम असेल. ओके, तर हे स्वादिष्टान चक्र आहे, तुमच्या भावनेचं आहे, त्याच्यावर काम करायचं आहे. तिसरं चक्र लिहून घ्या. मराठीत लिहा आधी, मणिपूर चक्र. लिहा मणिपूर. चला, स्वादिष्टान चक्रवाले कोण कोण आहे? संतुलित आहे का असंतुलित आहे? कोणी सांगितलं नाही, मी पण विचारायचं विसरले. टाईप करा तिथे. हा, स्वादिष्टान चक्रवाले कळेल आपल्याला. ठीक आहे, लिहा मणिपूर चक्र नंबर 3. ओके, इंग्लिश मध्ये याला बोलतात सोलर प्लेक्सस चक्र. सोलार प्लेक्सस चक्र. आता याची पोझिशन, पोझिशन काय करायचं आहे, तुमच्या नाभीपासून 2 ते 3 बोट मध्ये, म्हणजे हृदय चक्र आहे ना, सेंटर ऑफ चेस्ट आणि नाभी याच्या मधोमध घ्यायचं आहे. छातीचं सेंटर ऑफ चेस्ट आणि नाभीच्या मधोमध, नाभीपासून 3 बोटावरती हात असा ठेवायचा आहे. जेव्हा ध्यानाला बसणार, 7 चक्रा मेडिटेशनला असं बसायचं आहे. ओके, त्याच्यानंतरून त्याचा बीज मंत्र बोलायचा आहे. बीज मंत्र आहे रम. इथे मराठीत नाहीये, लिहा र. र फॉर रमेश. ओके, र, रच्या वरती अनुस्वार, रम. ते व्हायब्रेशन्स क्रिएट होतात, मग ते चक्रासाठी बॅलन्सिंग साठी छान असतं. ओके, रम. याचं तत्व आहे अग्नितत्व, एलिमेंट आहे फायर, आणि कलर आहे पिवळा, येलो कलर. तुम्ही सरळ सूर्य भगवानला, सूर्यदेवाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर हे देखील खूप महत्वाचं चक्र आहे. ओके, चला पुढे जाऊया. बघा, मणिपूर चक्र ज्यांचंही संतुलित असेल, अशा व्यक्तींना बघा, आत्मविश्वास भरपूर असतो, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असतो, आणि निर्णय आत्मविश्वासाने घेतले जातात. ठरवलेली उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. असे लोक गोल सेटही करतात, गोल अचीवही करतात. अशी व्यक्ती स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरतात. घरात एखादी फॅमिलीत, कुटुंबात एक असतं की नाही, आपण बोलतो की त्याच्याकडे बघून शिक, त्याने किती प्रगती केली, तो बघ कसा वागतो. तर ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं मणिपूर चक्र अगदी बॅलन्स आहे. ओके, कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्मबळ टिकवून ठेवतात. म्हणजे बघा, असा व्यक्ती कसा ओळखायचा मी सांगतो. घरामध्ये कुठलंही संकट येऊ, कितीही आर्थिक अडचणी येऊ, त्याची नोकरी जाऊ, बिझनेस मध्ये लॉस हो, अशा व्यक्तीच्या तोंडात एक वाक्य नेहमी असतं, काय? मी आहे ना, बघून घेईल. मी आहे ना, सगळं बघून घेईल. अशा व्यक्तीचं मणिपूर चक्र पूर्णपणे बॅलन्स असतं. ओके, कोणत्याही परिस्थितीत आत्मबळ टिकवून ठेवतो. तुम्हाला फिजिकल लेवलवर गॅस, ऍसिडिटी, अपचन सारख्या समस्या होत नाही. ज्यांचंही मणिपूर चक्र इम्बॅलन्स असेल, असंतुलित असेल, स्वतःविषयी शंका येते, आणि लोकांशी संवाद साधताना भीती वाटते, कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरणा किंवा ऊर्जाच वाटत नाही. परमेश्वराने खूप टॅलेंट दिला आहे, पण ऍक्शन घ्यायला मग घाबरतात. ओके, राग पटकन येतो, इतरांवर वर्चस्व गाजवायची प्रवृत्ती वाढते. आता ओव्हर ऍक्टिव्ह म्हणजे काय असतं, चक्र एकतर कमी ऍक्टिव्ह असतात, जास्त ऍक्टिव्ह असतात. जास्त ऍक्टिव्ह वाले लोक कसे ओळखायचे माहितीये का? हे पुढारी लोक असतात ना, किती भेटलं तरी त्यांना कमीच पडतं. इतरांवर बॉसिंग करायची, घरातील एखादा बॉसी व्यक्ती,
तर हे पुढारी लोक असतात त्यांचं खूप जास्त ओव्हर ऍक्टिव्ह असतं. ओके, तर चक्र ओव्हर ऍक्टिव्ह पण नाही पाहिजे, कमी ऍक्टिव्ह पण नाही, बॅलन्स पाहिजे. ओके, तर बघा, राग पटकन येतो किंवा इतरांवर वर्चस्व गाजवायची प्रवृत्ती वाढते, निर्णय घेताना गोंधळ उडतो किंवा सतत तणाव जाणवतो. तर जेही प्लॅन आहे तुम्हाला एक्झिक्यूट करता येत नाही, हिम्मत होत नाही. टॅलेंट आहे, डोक्यात प्लॅन आहे, पण काम होत नाही. ओके, तुम्हाला ऍसिडिटी, अपचन सारख्या समस्या होऊ शकतात. का बरं? ते तत्व महत्वाचं आहे बघा. याचं तत्व अग्नी तत्व आहे म्हणून सांगत आहे. बघा, अग्नी म्हणजे फक्त फायर नसते जी आपण बघत आहे. दुसरी अग्नी असते कुठली? जे तुम्ही खूप तिखट खातात, मसाल्याचं खातात, शरीरामध्ये एक अग्नी ज्वाला प्रकट होते. त्याच्याने तुम्हाला ऍसिडिटी, अपचन असेल तर मणिपूर चक्रावर फरक पडणारच आहे. ओके, ते करायचं आहे. आणि बीज मंत्र करताना, मेडिटेशन करताना रम 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 करायचं आहे. ओके, चला पुढचं चक्र बघूया आपण. इथपर्यंत समजलं? काय आहे संतुलित, असंतुलित? काय वाटतं? घरचे लोक कसे आहेत आता तुमचे? थोडं नोटीस करा. ओके, आपले पती पत्नी, भाऊ बहीण काय आहे, बॅलन्स आहे, इम्बॅलन्स आहे, कुठे काम करायचं समजलं पाहिजे. ओके, अनालाइज तुम्ही स्वतः आयडेंटिफाय केलं पाहिजे, नाहीतर सोल्युशन कसं शोधणार? तर त्याच्यासाठी प्रॉब्लेम आधी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. चला, व्हेरी नाईस, करत आहे लोक. चौथं लिहा, हृदय चक्र किंवा अनाहत चक्र. संस्कृत मध्ये याला बोलतात अनाहत चक्र, मराठीमध्ये लिहा हृदय चक्र. हे अनाहत चक्र किंवा हृदय चक्र, चक्र नंबर 4. ओके, आता याची पोझिशन साधी सिंपल आहे. याची पोझिशन तुमच्या हृदयावर हात ठेवायचा, सेंटर ऑफ द चेस्ट. तुम्हाला रेकी देताना असं जोरात नाही, फेदर टच ठेवायचं आहे. ओके, आणि त्याचं बघूया आपण काय कलर आहे काय नाही बघणार. बघा, इंग्लिश मध्ये हार्ट चक्र, कलर हिरवा, कलर ग्रीन. ग्रीन कलर इमॅजिन करायचा आहे. याचं तत्व आहे वायू तत्व. वायू तत्व, याची लोकेशन आहे सेंटर ऑफ द चेस्ट, जसं इमेज मध्ये दिसत आहे. याचा बीज मंत्र आहे यम. सीड मंत्र, बीज मंत्र आहे यम. ओके, चला आता बघूया काय काम आहे याचं. काय काय आता एक लोक सगळं सांगायच्या अगोदर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. पहिले 3 चक्र, माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये काय फरक आहे, माणूस का बरं स्पेशल आहे धर्तीवर, याचं कारण सांगतो. पहिले 3 चक्र आहेत ते आहेत आपल्या भौतिक जीवनाचे, अन्न, वस्त्र, निवारा. स्वादिष्टान चक्र, रूट चक्र, फिलिंग्स, लव, मीटिंग, सो अँड सो. ओके, तर रूट चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अन्न, वस्त्र, निवारा, भौतिक जीवनाचे चक्र आहे. पण इथून पुढचे जे 4 चक्र आहेत ते तुमच्या स्पिरिच्युअलिटीचे आहे, आध्यात्मिकतेचे आहे, ते परमेश्वराशी कनेक्ट करतात. ओके, तर पहिलं चक्र आहे हृदय चक्र. ओके, आता त्याचं आपण बघणार आहे. ओके, बघा, ज्यांचं ही हृदय चक्र बॅलन्स असेल, संतुलित असेल, अशी व्यक्ती स्वतःवर आणि इतरांवर निस्वार्थ प्रेम करतात, अनकंडिशनल लव्ह. मैत्री, कुटुंब आणि प्रेम संबंध अधिक गहिरे आणि सकारात्मक असतात. तुम्ही सगळ्यांना असे हवे हवेसे वाटतात. ओके, दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर भूतकाळातील दुःख किंवा कटुता सहज सोडून देता येते. आयुष्यात प्रेम आणि शांततेची भावना टिकून असते. शारीरिक लेवलवर तिथले ऑर्गन्स तुमचे छान काम करत असतात. ओके, हृदय, फुफ्फुसे, सो अँड सो, ब्लड सर्क्युलेशन. जर हे हृदय चक्र इम्बॅलन्स असेल तर जुन्या आठवणींमध्ये अडकणे किंवा ब्रेकअप आणि नात्यातील त्रास सहन करावा लागतो. तर खूप सगळ्या केसेस येत असतात. तर काहींचा ब्रेकअप 15-20 वर्षांपूर्वी झालेला आहे, अजूनही त्या व्यक्तीला मनातून काढलं नाही, समोरची व्यक्ती त्याच्या जीवनात सुखी आहे, मग सोडून देता येत नाही आपल्याला. ओके, तर सोडून द्यायला शिकवतं तुम्ही जर याच्यावर काम केलं तर. ओके, इतरांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते किंवा सतत फसवले जाण्याची भीती वाटते, याला बोलतात ट्रस्ट इश्यू. तुम्हाला ट्रस्ट इश्यूज असतात. ओके, कुणावर विश्वास होत नाही. कमी आत्मसन्मान आणि स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती, तुमचं स्वतःवर प्रेम कमी होऊन जातं, मग तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही.
लहान सहान गोष्टीवर दुखावणे किंवा इतरांपासून पूर्णपणे दूर करणे. कधी कधी इगोचे पण प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात. शारीरिक लेवलवर हृदयाचे विकार किंवा तिथलं तुम्हाला जाणवू शकतं. तर ज्यांना ज्यांना काल माफ करायला जमलं त्यांचं हृदय चक्र बॅलन्स आहे. ज्यांना ज्यांना माफ करायला नाही जमलं अजूनही थोडस त्याच्यावर काम करा, नक्की जमेल. ओके, आलं लक्षात? काय वाटतं, काय आहे तुमचं हृदय चक्र? संतुलित आहे की असंतुलित आहे? नोटीस करा. एखादा घरचा व्यक्ती बघा, त्याच्या मनात प्रेमच नसतं, खूप कटू असतो, त्याचं हृदय चक्र इम्बॅलन्स असेल. मग काय करायचं? त्या व्यक्तीला नाराज त्याच्यावर दुर्लक्ष करायचं का? नाही. आता तुम्ही हिलर बनणार आहे, पुढे जाऊन तुम्हाला रेकीमध्ये सिम्बॉल नसतात, डिस्टन्स हिलिंग असते. तुम्ही घरातील व्यक्तीला डिस्टन्सने हिलिंग देऊन त्याचे चक्र बॅलन्स करू शकतात. खूप सुंदर आहे रेकी. माझ्या घरच्यांचे सगळ्यांचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले, तेही न सांगता. ओके, तर तुम्हीही करू शकतात. तर व्यक्तीला दोष द्यायचा नाही, त्याच्यावर तुम्हाला रेमेडीज शोधायच्या आहे. ओके, चला. तर आणि दुसरं, जर तुमचं हृदय चक्र, मी परत एकदा सांगत आहे, हृदय चक्र स्पिरिच्युअलिटीचं, आध्यात्मिकतेचं पहिलं चक्र आहे. भगवान कृष्ण असतील, येशू ख्रिस्त असतील, भगवान बुद्ध असतील, सर्वांनी प्रेम करायला शिकवलं आहे. का बरं? हृदय चक्रावर जास्त फोकस करायला सांगितलं आहे. तुम्ही किती विद्वान असाल, काही डिग्र्या मिळवल्या असाल, वरती जाताना जर तुमचं मन साफ नसेल तर त्याला भेटता येत नाही. तर मन साफ असण्यासाठी हृदय चक्र बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. पाचवं लिहा, थ्रोट चक्र. आधी तुम्ही याच्यामध्ये लिहा, मराठीत लिहा विशुद्धी. इथं विशुद्ध आहे, तुम्ही विशुद्धी करा. हा, विशुद्धी चक्र, विशुद्धी. ओके, इंग्लिश मध्ये लिहा थ्रोट चक्र, गळ्याचं चक्र. आणि लिहून घ्या, मी 1 मिनिट मध्ये आलो. 1 मिनिट मला द्या, हे बघून लिहून घ्या. चला, आलो मी. आता बघा, विशुद्धी चक्र आहे, त्याचा कलर लिहून घ्या. लाईट ब्ल्यू कलर आहे, आकाशी कलर आहे. त्याच्यानंतर त्याचं तत्व आहे आकाश तत्व. पोझिशन साधं सोपं, आपलं थ्रोट चक्र, गळा आहे तर गळ्यामध्ये, तर हे चक्र तुमचं तिथे असतं. बीज मंत्र आहे हम. ह फॉर हरीश, हम. हमचा तुम्हाला मंत्र करायचा आहे. आता बघा, ज्यांचंही विशुद्धी चक्र संतुलित असेल तर असे लोकांशी नीट संवाद साधता येतो आणि आपले विचार स्पष्टपणे मांडता येतात. तुम्ही स्वतःशी आणि इतरांशी प्रामाणिक राहता. तुमच्या भावना आणि कल्पना कोणत्याही भीतीशिवाय व्यक्त करू शकतात. अशी लोक गायन, लेखन, वक्तृत्व आणि कलात्मकतामध्ये प्रगती करतात. तुम्ही टीचर वगैरे असाल, रोज बोलायचं काम आहे, नेहमी थ्रोट चक्राला हिलिंग द्यायची आहे. ओके, शारीरिक लेवलवर घसा, थायरॉइड, तोंड, दात निरोगी असतात. ज्यांचंही विशुद्धी चक्र इम्बॅलन्स असेल
तर बोलताना संकोच किंवा गोंधळ उडतो, स्वतःची मते व्यक्त करताना भीती वाटते, काही लोक अति बोलतात किंवा खोट्या गोष्टी सांगण्याची प्रवृत्ती वाटते. म्हणजे कसं, अशी व्यक्ती कशी ओळखायची बघा. एखाद्याचा फोन आला, त्याचं नाव वाचूनच आपण काय बोलतो, आता माझा अर्धा तास गेला. ओके, ही व्यक्तीचा फोन आला म्हणजे अर्धा तास गेला, आणि डोक्याला हात मारून घेतो. समजायचं त्याचं, तो व्यक्ती अति बोलतो किंवा खोटं बोलतो. तर अशा व्यक्तीला तुम्हाला थ्रोट चक्राला हिलिंग द्यायची आहे. ओके, अगेन घरात कोणी असं असेल त्याला हेट नाही करायचं, तर त्याला तुम्हाला हिलिंग द्यायची आहे. तुम्ही व्यक्त केलेले विचार इतरांना समजत नाही आणि चुकीचा अर्थ घेतला जातो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही खूप छान तयारी केली आहे, अभ्यास केला आहे, पण जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला कंपनीत जातात तेव्हा तुमची बोबडी वळते. ओके, किंवा तुम्हाला सांगता येत नाही, इंट्रोवर्ट टाईपचे लोक असतात. तर तुम्हाला हृदय याच्यावर काम करायचं आहे. शारीरिक लेवलवर घसा दुखणे, आवाज बसणे, थायरॉइडच्या समस्या, कानाचे त्रास असू शकतात. ओके, बॅलन्स की इम्बॅलन्स. चला, थ्रोट चक्र इम्बॅलन्स आहे, नो प्रॉब्लेम. अगोदर प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा, तर तुम्ही त्याच्यावर काम करणार आहे. ओके, प्रॉब्लेम आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. नेक्स्ट 6वं, लिहा आज्ञाचक्र. लिहा आज्ञाचक्र किंवा थर्ड आय चक्र. तिसरे नेत्र पण लिहू शकतात. ओके, आज्ञाचक्र लिहा, थर्ड आय चक्र. बघा, थर्ड आय चक्राचा कलर आहे इंडिगो पर्पल कलर आहे, निळा कलर आहे. आणि याची पोझिशन तुमचं ऍक्च्युली बघा, थर्ड आय चक्राचं कसं असतं सांग. एक तर तुमच्या दोन भुवयांच्या एकदम मध्ये इथल्या कुठल्या तरी भागात असतं. आता कुठले चक्र तुम्हाला फील होणार नाही, पण तुम्ही जर शांत ध्यानाला बसले ना, जर तुम्ही इथे फोकस केला, तर तुम्ही जिथे टिंगलिंग होते थोडीशी, तर तिथे तुमचं चक्र असतं. ऍक्च्युअल ते मागे पिनियल ग्लँड मध्ये असतं, त्याचं कनेक्शन मागे असतं तुमच्या. ओके, पण तरी तुम्हाला इथे फोकस करायचा आहे, आणि इथून तुम्हाला रेकीची हिलिंग देताना ह्या पद्धतीने हात तुम्ही मागून पुढून असा, जेव्हा हिलिंग देणार ह्या पद्धतीने ठेवायचा आहे. ओके, ह्या पद्धतीने असा हात ठेवून तुम्हाला थर्ड आय चक्राला द्यायचा आहे. याचा बीज मंत्र आहे ओम. बीज मंत्र आहे ओम. त्याचं कुठलं तत्व नसतं, ते लाईट आहे, पण असं थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्राचं कुठलं तत्व नसतं. ओके, ते हायर चक्राच आहे. तर बीज मंत्र आहे ओम. ठीक आहे. आता बघा, ज्यांचं थर्ड आय चक्र बॅलेन्स आहे, अशा लोकांना गोष्टी आधीच जाणवतात, म्हणजे इंट्युएशन, की त्यांना आधीच कळून जातं आज नको जायला बाहेर, आज काहीतरी गडबड होईल, आणि खरंच त्या दिवशी काहीतरी झालेलं असतं. ओके, इंट्युएशन चांगलं असतं. योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. बिझनेस मध्ये असेल, कुठेही असेल, हा जॉब बघू का तो जॉब बघू, सो अँड सो. नवीन कल्पना आणि दृष्टिकोन सहज सुचतात, क्रिएटिव्ह होतात. काम आणि ध्यान करताना लक्ष एकाग्र होतं. जितकेही विद्यार्थी आहेत, स्टुडंट आहेत, त्यांच्यासाठी देखील खूप महत्वाचं आहे. स्वतःच्या उच्च तत्वाशी आणि ब्रह्मांडाशी अधिक जोडलेले वाटते. स्पिरिच्युअल असतात असे लोक, थोडस हायर सेल्फशी कनेक्टेड असतात. स्वतःला आणि इतरांना सहज समजता येते. लोकांच्या भावना आणि ऊर्जेची जाणीव होते. म्हणजे बघा, छोट्या मुलांचं ऑलरेडी हे खूप छान बॅलन्स असतं. ते ओळखून घेतात की समोरचा आता मुलगा आहे, फर्स्ट बेंचर वाला मुलगा लास्ट बेंच वाल्याशी मैत्री करतच नाही, त्यांची एनर्जीच मॅच होत नाही. तसं तुम्हीही जर थर्ड आय चक्र बॅलन्स असेल, तर ही व्यक्ती कशी आहे कशी नाही, याच्याशी बिझनेस करायचा की नाही, व्यवहार करायचा की नाही, तर तुम्हाला ते समजू शकतं. ओके, त्यानंतर बघा, तुम्हाला जर इम्बॅलन्स असेल, असंतुलित असेल, तर निर्णय घेताना अडथळे येतात आणि आत्मविश्वास कमी असतो, ब्लॉकेजेस तयार होतात, डिसिजन मेकिंग जमत नाही, काही नवीन कल्पना सुचत नाही, किंवा जीवन दिशाहीन वाटते. जीवन तुम्हाला कुठे चाललं काहीच माहिती नसतं, बस चाललं आहे. जीवनात कोणतेही ध्येय किंवा उद्दिष्ट नसल्यासारखे वाटते. मी साधं सोपं उदाहरण तुम्हाला देतो. स्वप्नांचा अभाव खूप महत्वाचा आहे. आता एखादी व्यक्ती आहे, म्हणजे कुठलंही काम वाईट नाही, पण मी सांगत आहे. आता एखाद्या व्यक्तीला त्याच्या घरच्यांनी रिक्षा घेऊन दिली, समजा एक मुलगा आहे, तरुण आहे, की काहीतरी कर. आता असे काही लोक वयाचे 40-50 वर्ष रिक्षाच चालवतात, दुसरं काहीच नाही.
तर त्यांचा जन्म खरंच त्या कामासाठी झाला आहे का? ते गोल नवीन बनवू शकत नाही का? नवीन स्वप्न बघू शकत नाही का? ओके, कुठलंही असेल तुम्ही, तर बघा, जर आज्ञाचक्र बॅलन्स असेल तर तुम्हाला काहीतरी लाईफ पर्पज सापडतो. खरंच हे याच्यासाठी माझा जन्म झालाय का? खरंच मी ते खुश आहे का? खरंच याच्याने माझं भलं होणार आहे का? तर ते बघायचं आहे. नाही तर एक टॉक्सिक ठिकाणी तुम्ही काम करत आहे. ओके, आमच्याकडे पण खूप रोहितात लोक, पॉलिसी घ्या सर, क्रेडिट कार्ड घ्या, डेबिट कार्ड घ्या. मी बघतो ते त्या कामात खुश नाहीये. ते क्लायंट शोधत आहे, पण इनर लेवलवर रोज त्यांचं मरण होत आहे. तर जर आज्ञाचक्र बॅलन्स असेल, जीवनामध्ये फोकस भेटतो, नवीन नवीन आयडियाज येतात. ओके, तर थर्ड आय चक्र, क्राऊन चक्र खूप जास्त महत्वाचं. स्वतःच्या निर्णयावर भावना विश्वास वाटत नाही. शारीरिक लेवलवर डोकेदुखी, डोळ्यांची समस्या, सायनसचा त्रास, झोपे संबंधित समस्या असतील होऊ शकतात. ओके, आलं थर्ड आय चक्र. काय वाटतं तुम्हाला, बॅलन्स आहे की कसं आहे, संतुलित असंतुलित? ओके, काही प्रॉब्लेम नाही, नक्की होईल. रेकी आहे, मेडिटेशन आहे, खूप प्रॅक्टिसेस देणार आहे, करायचं. लास्ट शेवटचं लिहून घ्या, क्राऊन चक्र लिहा. सहस्त्रार चक्र, संस्कृत मध्ये सहस्रार. एवढा अवघड शब्द लक्षात ठेवण्यापेक्षा क्राऊन चक्रच लक्षात ठेवा. ओके, याची पोझिशन कुठे आहे बघा. कलर आहे जांभळा. जांभळा कलर परमेश्वराचा, स्पिरिच्युअलिटीचा कलर असतो, जांभळा कलर. याचं कुठलंही तत्व नाही आहे. बीज मंत्र आहे ओम. आता थ्रोट चक्राचा ओम आहे, इथे ओम आहे, इथेही ओम आहे. तर तुम्ही एवढं फोकस नाही करा, तुम्ही फक्त उच्चारण करा, जास्त काही फरक नाही, दोघांचा सेमच असतो जवळजवळ. ओके, आता याचं पोझिशन कुठे आहे, साधं सोपं आहे. तुम्ही जेव्हा लहान बाळ होतं, टाळू भरतात बघा, इथे व्हायब्रेशन होतात की नाही, ते क्राऊन चक्राचं आहे. ओके, आता समजा तुम्ही आहे एक रेडिओ, सॉरी, युनिव्हर्स आहे एक फ्रिक्वेन्सी, तुम्हाला आता परमेश्वराचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. हा झाला तुमचा अँटिना. हे अँटिना आहे, तुम्ही स्वतः एक रेडिओ आहे, आताचा अँटिना. आणि जर तुमचं बॅलन्स असेल तर काय होणार, परमेश्वराचं गायडन्स, जे तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे, तुझ्यासाठी चांगला आहे, हे नाही, ही व्यक्ती, मग तुम्ही ते चांगलं पकडू शकता, त्याचे सिग्नल्स. ओके, तर त्याच्यासाठी क्राऊन चक्र बॅलन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. जेव्हा कधी रेकी द्याल, अशी रेकी द्यायची नाही, कारण एनर्जी वरतून येते तर ते ब्लॉक करतात. तुम्ही क्राऊन चक्र असेल तेव्हा हात असा ठेवला तरी चालतो. ओके, बाजूबाजूने ठेवा, दोघी बाजूने, एनर्जीतून वरतून येत असते जेव्हा तुम्ही ध्यान कराल. ओके, त्याच्यानंतर बघा, ज्यांचंही क्राऊन चक्र बॅलन्स असेल, असे लोक आयुष्यात सगळे ठीक आहे असे सतत वाटते. आपल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा स्पष्ट बोध होतो त्यांना, त्यांचं लाईफ पर्पज सापडून जातं, नक्की काय करायचंय जीवनामध्ये. ध्यान आणि साधनेत अधिक खोलवर जाण्याची क्षमता वाढते. दुःख, आनंद, यश, अपयश यावर ते समभाव ठेवतात, समता भाव, जसं विपश्यनामध्ये शिकवतात. प्रत्येक गोष्टीकडे तुम्हाला काय बघायचं आहे, समता भावने. दुःख आहे तर आहे, सुख आहे तर आहे, ही परिस्थिती जाणारच आहे. ओके, त्याच्यानंतर ज्यांचं इम्बॅलन्स असेल, जीवनाचा उद्देश समजत नाही, सतत गोंधळ वाटतो, स्वतःला एकटे आणि ब्रह्मांडाशी जोडलेले नसल्यासारखे वाटते, मनात सतत नकारात्मक विचार आणि चिंता, स्वतःच्या क्षमतावर विश्वास वाटत नाही, शारीरिक लेवलवर सेम, डोकेदुखी, मेंदुदुखी, स्मरणशक्ती कमी होणे, वगैरे, तुम्ही वृद्धापकाळात जो त्रास होतो तो देखील होत असतो. ओके, तर हे झाले तुमचे 7 चक्र, एवढेच आहे. ओके, तर स्वतःला आयडेंटिफाय करा, घरच्या लोकांना आयडेंटिफाय करायचं आहे. प्रत्येक चक्राची फ्रिक्वेन्सी असते, तर जे मेडिटेशन येणार आहे, साऊंड मेडिटेशन, त्याची प्रॅक्टिस मी तुम्हाला शुक्रवारी घेणार आहे, तर ते फ्रिक्वेन्सी वालंच म्युझिक आहे. ओके, चक्रा बॅलन्सिंग साठी. ठीक आहे, तर एवढं आहे. कळालं माहिती का तुमच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम होते, आवडली की नाही? बघा, जे लोक तरुण आहेत ते खूप लकी आहेत, कारण आता ज्यांचं वय झालं आहे त्यांना विचारा, आता जे 70-80 वर्षाचे आहेत ते काय बोलतील मनात, अरे यार, आधी तरी माहिती असतं तर बाकीचं जीवन चांगलं गेलं असतं. पण ज्यांचं आता सध्या एज कमी आहे, 20, 30, 40,
त्या लोकांनी काय करायचंय, स्वतःला भाग्यशाली समजायचं. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही आयडेंटिफाय करू शकणार इथून पुढे की प्रॉब्लेम कुठे आहे. आणि जे 7 चक्र त्याचे कलर बीज मंत्र सांगितले आहे. तुम्ही चायनाच्या बाबाकडे जा, अमेरिकेच्या बाबाकडे जा, जपानच्या साधूकडे जा, नाही तर भारताच्या ऋषी मुनीकडे जा, सेम कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तेच चक्र असतात, तेच कलर, तेच बीज मंत्र. ओके, हे सगळं स्टँडर्ड आहे. तर लाईफ टाईम तुम्हाला जीवनामध्ये आता टेन्शन नसणार आहे. काय प्रॉब्लेम आहे तिथे फक्त काम करायचं आहे. ओके, अंडरस्टँड. आता आता ज्यांचाही शक्तिपात झाला त्यांचं मी आता ऍक्टिव्हेशन घेणार आहे. म्हणजे सर्वांनीच करा, ज्यांचा नाही झाला त्यांनी करा. कारण ज्यांचा शक्तिपात राहिला आहे, क्लास संपल्यानंतर, मीटिंग संपल्यानंतर 5 मिनिटांनी मी परत वेबिनार जॉईन करेल. लिंक ही याचीच लिंक जॉईन करेल. तुम्ही याला परत जॉईन करा. ओके, ज्यांचा झाला आहे त्यांनी प्लीज रिपीट करू नका. मग ते त्या विद्येच्या प्रती अनादर होतो, गुरुच्या प्रती अनादर होतो. सकाळी जे आले होते त्यांनी नाही परत अटेंड केलं तरी चालेल. तरी पण आता आपण ऍक्टिव्हेशन घेणार आहे. आणि ऍक्टिव्हेशन घेतल्यानंतर तुम्हाला मी 1 ग्लास पाणी घेऊन यायचं आहे. कुठलाही ग्लास चालेल, तांब्याचा, काचेचा, स्टीलचा. पाणी भरायचं आहे आणि मग आपण त्या पाण्याला चार्ज करायचं. रेकीला कॉल कसा करायचा शिकणार आहे. ओके, चला आता तुम्हाला रेकीची प्रार्थना शिकवतो. रेकीला कॉल कसा करायचा. ओके, ज्यांचा ज्यांचा शक्तिपात झालेला आहे. आता जेही मी करेल माझ्या मागे करायचं आहे. जे वाक्य आहे मी बोलेल, लक्षात ठेव. सध्या टेन्शन नका घेऊ. शेवटच्या दिवशी जेव्हा डॉक्युमेंट्स येतील त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे. ओके, सध्या फक्त मनापासून मला फॉलो करा. तरी पण मी तुम्हाला दाखवून देतो, नाही तर तुम्हाला हे होणार काय. एक मिनिट हं. हे बघा, आता तुम्हाला 1 2 3 प्रोसेस करायची आहे. ही रेकीची प्रार्थना आहे पहिली, नंतर तुम्हाला नोट्स मध्ये येणारच आहे. तर आता फक्त माझ्या मागे बोलायचं आहे, हे सगळं करायचं आहे. नंतर ते तुमच्याकडे असेल तर लिहून घेऊ नका घाईघाईमध्ये. मी प्रार्थना लिहून घेते नाही तर रेकॉर्डिंग संपेल, असं नाही. हा, ते भेटणार आहे तुम्हाला. आता काय करायचं आहे, सर्वप्रथम रेकीला कॉल करायचा आहे. म्हणजे याला बोलतात रेकीला इनवोक करणं, रेकीला कॉल करणं. ओके, आता ज्यांचा शक्तिपात झाला आहे किंवा ज्यांचा नाही पण झाला त्यांनी करायचं आहे. कारण अटेन्डमेंट झाल्यानंतर मी परत तुमची 1 2 3 प्रोसेस घेणार नाही. तुम्हाला स्वतःहून व्हिडिओ बघून नंतर करू शकतात. ओके, किंवा संध्याकाळच्या बॅचला येऊन करू शकतात. चला, रेकीला कॉल करणं खूप सोपं आहे. रेकीमध्ये बोलवताना आता रेकी रेकी बोलत आहे, काहींना शब्द परका वाटेल. रेकी बोलायला जर इगो वाढवायचं असेल, काय बोलायचं, हे ब्रह्मांडीय उपचारक शक्ती, हे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी, काहीही बोलू शकतात. ओके, मन साफ ठेवा. रेकीला कॉल करताना ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. आभार प्रदर्शन आई वडील आणि गुरूंच्या प्रती, परमेश्वराच्या प्रती. चला आता माझ्या मागे प्रॅक्टिकल करा. व्हिडिओ बंद असेल तर मला कसं कळेल तुम्ही बरोबर करतात की नाही. कसं करायचं कॉल बघा. हम्म, थांबा मॅडम, थांबा मी घेईल प्रश्न उत्तर. आता माझ्या मागे करा मॅडम. ओके, महादेवी मॅडम. चला, दोन्ही हात रब करा. करा, प्रॅक्टिकल करा. तुम्हाला पाणी चार्ज करायचं नंतर करा. माझ्या मागे मनात बोला, मी स्वतःची आभारी आहे. स्वतःचा आभारी आहे. माझे माता पिता यांचा आभारी आहे. सर्व गुरूंचा आभारी आहे. सर्व गुरूंचे आभारी आहे. आणि ईश्वराचे आभारी आहे. ईश्वराचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही हात तळवे आकाशाकडे करा. दोन्ही हात वरती आणि फक्त इंटेन्शन द्या. मनापासून बोला, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो. रेकी एनर्जी माझ्या हातात उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित. आता डावा हात असाच राहू द्या. उजवा हात वरती घ्या. आता डाव्या हाताला उजव्या हाताने तुम्हाला हिलिंग द्यायची आहे. असा हात क्लॉकवाईज फिरवायचा आहे, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. असं करा, एकदम हळू. इथली एनर्जी तिथे गेली पाहिजे. ओके, तर आता फिरवा आणि ऍफर्मेशन माझ्या मागे बोलायचं आहे. आता ऍफर्मेशन काय शिकवलं तुम्हाला समजेल. बोला, हे रेकी शक्ती माझ्या
तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. रेकी एनर्जी बघा, इथे पण चक्र असतात. 7 चक्र नाही, शरीरावर खूप सगळे चक्र आहेत. तुम्हाला पाम चक्र बोलतात, याला चार्ज करायचं आहे. हे रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. असं अंदाजे 21 वेळेस, खूप हळू. स्क्रीनवर दाखवतो, नाही तर तुम्हाला माझे शब्द काही ऐकू येत नाही. हे बघा, माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. 1 नंबरला लिहिलंय ते चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. इंग्लिश मध्येही बोलू शकतात. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. एकदम हळू. फास्ट फास्ट केलं तर ती वरची एनर्जी खालच्या हातात उतरणार नाही. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ओके. आता उजवा हात खाली घ्या, डावा हात वरती. सेम प्रोसिजर. क्लॉकवाईज हात फिरवा. हे रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. रेकी शक्ती माझ्या तळ हाताच्या चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ओके, स्लोली, परफेक्ट. ओके. आता काय करा, डाव्या हाताची मूठ बांधा आणि मांडीवर ठेवून द्या. ओके, काही प्रॉब्लेम नाही, किंवा हात असा ठेवला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता हा हात क्राऊन चक्राच्या वरती घ्या आणि काय करायचं आहे, हात परत क्लॉकवाईज फिरवा, थोडं वरती घेऊन, आणि अफर्मेशन बघा. माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हे रेकी शक्ती माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हे ब्रह्मांडीय उपचारक शक्ती माझ्या 7ही चक्रांना ऊर्जान्वित कर, सुरक्षा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. असं तुम्हाला अंदाजे 21 वेळेस करायचं आहे. ओके. आता काय करा, हात घ्या नाभी चक्रासमोर. आपल्या नाभीपासून आपण सगळ्यांशी कनेक्टेड असतो. कोणी सकाळपासून, खूप वर्षांपासून कोणी व्यक्तीला बघितलं त्या नाळापासून, ते खूप एनर्जी सेंटर्स असतात. हात घ्या नाभी चक्राच्या थोडस पुढे. अफर्मेशन माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. हे रेकी शक्ती माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा. माझ्या नाभी चक्राला ऊर्जान्वित कर आणि सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. ओके. आता काय करायचं आहे, दोन्ही हात कप शेप मध्ये समोर घ्या, असे असे करून हृदय चक्रासमोर ठेवा आणि अफर्मेशन द्या स्वतःला. माझ्या संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर आणि सुरक्षा कर. माझे संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा कर. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ओरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड ओरा. माझे संपूर्ण शरीर आणि ओराला ऊर्जान्वित कर, सुरक्षा. बस. शेवटी झाल्यानंतर नेहमी बोलायचं, मी स्वतःची आभारी आहे, माझ्या ईश्वरांची, गुरुची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. ओके, ही झाली 1 2 3 प्रोसेस. कधी करायची, काय करायची, किती वेळेस करायची, शुक्रवारी सांगेल. ओके. सध्या ऍक्टिव्हेशन घ्यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं, 1 ग्लास पाणी घेऊन या. पाणी घेऊन या आणि कुठलाही ग्लास चालेल. मग तुम्हाला पाण्याला कसं अफर्मेशन द्यायचं, चव बदलायची सांगणार आहे. ओके. मी पण घेतो माझ्याकडेचा ग्लास.
चला सगळे आल्यानंतर चालू करूया. ओके. आणि बघा, मजा येते. खूप मस्त टेक्निक आहे. तुम्ही पाण्याला जी चव सांगाल ती चव त्याच्यामध्ये उतरेल. ज्यांना वाटत असेल असं होतं की नाही, नंतर प्रयोग करून बघा एकट्यामध्ये घरात बसल्यावर होतं का नाही. ओके. चला, आता जो प्रॅक्टिकल करेल त्याला रिझल्ट भेटेल, नाही करणार तर मी थोडी ना जबरदस्तीने पकडून करेल. ओके. चला, आणलं सर्वांनी? ओके, ठीक आहे, चालेल, व्हेरी नाईस. आता काय करायचं आहे, सर्वप्रथम कुठली हिलिंग करताना रेकीला कॉल करायचा. आता रेकीला कॉल करताना एवढं सगळं करायची गरज नाही. 5-10 मिनिट, 10 सेकंड, 15 सेकंडची चालेल, कपही चालेल, काही प्रॉब्लेम नाही, कपही चालेल. ओके. आता रेकीला कॉल करणं 10 मिनिटातच म्हणजे 10 सेकंड पण लागत नाही. बघा कसं करायचं आहे. सेम कुठलीही प्रोसिजर करताना कॉल करायचा. एकदा हात रब करा बरं, एकदा हात रब करा. मी स्वतःची आभारी आहे, स्वतःचा आभारी आहे. माझे माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराचा आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. दोन्ही तळवे आकाशाकडे. हे रेकी शक्ती माझ्या हातातून उपचार करण्यासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे दिव्य रेकी शक्ती किंवा हे ब्रह्मांडीय उपचारक शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. बस एवढंच आहे. चांगल्या मनाने करा, रेकी कॉल होऊन जाते. आता काय करायचं आहे, पाणी चार्ज करायचं. आता त्या पाण्याला तुम्ही कुठली चव देऊ शकता. तर मी मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली असं अफर्मेशन देईल. तुम्ही निंबू पाण्याची द्या, नारळ पाण्याची द्या, किंवा एखाद्या आश्रमात गेले होते तिथल्या तीर्थाची चव द्या, काही अफर्मेशन द्या. त्या पाण्याची चव आपल्याला बदलायची आहे. सर्वप्रथम पाणी एक घोट पिऊन बघा आत्ताची चव कशी आहे, आणि मग नंतरची तुम्हाला कळेल कशी आहे. तर थोडस टेस्ट करून बघा, मग नंतर कळेल चव बदलली की नाही. तर मी माझ्या परीने अफर्मेशन देईल, तुम्हाला जे द्यायचं ते द्या. ओके. काय करायचं आहे, ग्लास डाव्या हातात पकडा, डाव्या हातात ग्लास पकडा. कधी पण हिलिंग उजव्या हाताने द्यायची. हा रिसिव्हिंग हँड असतो, हा गिव्हर असतो. ओके. मग संत महापुरुषांचा हात असाच असतो, उजवा. हात पकडा, किंवा ग्लास खाली ठेवला तरी चालेल, पण डावा हातात राहू द्या. उजवा हात त्याच्यावर घ्या, आणि तसंच थोडं वरती पकडून एकदम स्लोली स्लोली हात फिरवा. इथली एनर्जी आत गेली पाहिजे. बघा, अफर्मेशन तुम्ही तुमच्या मर्जीने करावं. मी ह्या पाण्याला, सॉरी, दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला आता मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. एकदम हळू, नाही तर असं असं केलं तर एनर्जी तिकडेच जाईल. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वराच्या कृपेने ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. तुम्ही तुमच्या देवाचंही नाव घेऊ शकता रेकी बरोबर. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, किंवा स्वामींच्या कृपेने, कृपेने साईंच्या कृपेने ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. असं 1-2 मिनिट करत जायचं. ओके, ठीक आहे. आणि शेवटी बोलायचं, काय बोलायचं, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. कारण करणारा तोच आहे. हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. आता पाणी पिऊन घ्या. काय चव आली, काय आली मला सांगा. ओके. बदलली की नाही बदलली सांगा. आता पिऊन घ्या. ओके. जय. चल, सांगा मला. आता बोलू शकतात. आता क्लास असा ऑफिशियली संपलेलाच आहे. ओके. कुणाला काही प्रश्न उत्तर क्लास बद्दल पण असतील विचारा, पाण्यासाठी पण विचारा. तर अगोदर मी तुम्हाला उद्याच सांगतो. हा, बरं सांगा, पाण्याच सांगा. आता कुणाला काही जाणवलं का? मेसेज मध्ये टाईप करा. कुठली चव दिली होती सांगा. ओके.
ओके, अजून टेस्ट चेंज, काहींना आली काहींना नाही आली. ओके, अजून निंबू पाण्याची आली काहींना नाही आली. ओके, टेस्ट चेंज वाटली काहींना नाही वाटली. अगदी नॉर्मल आहे. ओके, सगळ्यांनाच होणार असं गरजेचं नाही आहे. मंदिरामधल्या अंगाराची चव आली. ओके, काहींना नाही वाटलं. नो, एकदम परफेक्ट, सगळं लगेच नाही येणार, प्रॅक्टिस नाही येणार. ज्याची जेवढी आध्यात्मिक साधना चक्र बॅलन्स असेल, ओरा क्लीन असेल, तेवढे छान रिझल्ट येणार आहे. ओके, ज्यांना आली त्यांना चांगले आहे, बाकीच्यांना इतर काम करायचं. ओके, चला, ठीक आहे. तर ह्या पद्धतीने दोन गोष्टी काम करत असतात. एक तर तुमचं माइंड पॉवर, शहाद्याच्या पाण्याची चव आली, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. काहींना येणार काहींना नाही येणार. प्रॅक्टिसने तुम्हाला, यही प्रॅक्टिसने पाणी चार्ज करायचं आहे. खूप महत्वाचं आहे. बघा, पाणी चार्ज करायचं पण का सांगत आहे लक्षात घ्या. जसं तुम्ही या पाण्याला चार्ज केलं, काही ऍफर्मेशन दिलं, जसं आपण डॉक्टर मसरो बिटोचा राईस एक्सपेरिमेंट बघितला होता. आता मला सांगा, आपल्या शरीरामध्ये किती टक्के पाणी असतं बरं? कोणी सांगेल का? किती टक्के पाणी असतं आपल्या शरीरात? 70%. ओके, ओके. आता बघा, एखाद्या व्यक्तीला तुम्ही सतत नकारात्मक बोलतात, एखाद्या घरात व्यक्ती असेल किंवा कोणी तुम्हाला बोलत असेल, मग तुमच्यावर काय परिणाम होतो? ही अशीच आहे, अशीच आहे, हा असाच आहे, असाच आहे. तो व्यक्ती तसा होणार की नाही होणार? होणार आहे. तर तुमचे मुलं जरी असतील, कंप्लेंट करण्यापेक्षा चांगलं बोला, त्याला चांगले अफर्मेशन्स द्या, आणि तसं जीवनामध्ये चेंजेस होणार आहे. ओके, आलं लक्षात? ह्या पद्धतीने करायचं आहे. आता नेक्स्ट, उद्या उद्या येताना अगोदर मी सांगतो उद्या काय करायचं आहे, नंतर क्वेश्चन आन्सर घेईल. ओके, उद्या तुम्हाला मी काय शिकवणार आहे बघा, पेंडुलम डाउजिंग. हे आहे डाउजर. आता तुम्हाला विकत घ्यायची लगेच गरज नाहीये. तुम्ही काय करायचंय, उद्या येताना फक्त अंगठी सगळ्यांकडे असते. कुठली अंगठी चालेल, सोना चांदी पितळ काही चालेल हं. अंगठी नसेल, हनुमानाची गदा असेल, नट बोल्ट असेल तेही चालेल. दोरा घ्यायचं, दोरा घ्यायचा आणि असा अंगठीमध्ये टाकायचा. बस एवढंही इनफ आहे. याच्यानेही मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. उद्या तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक रूमची एनर्जी, पुस्तकांची एनर्जी, व्यक्तीची एनर्जी, सगळं काही चेक करू शकणार आहे. ओके, तुम्हाला काही चार्ट्स देणार आहे, चार्ट्स कसे वापरायचे, काही झिबू सिम्बॉल शिकवणार आहे, ते बघणार आहे. तर खूप सुंदर आहे. तर उद्या तुमचा आवडता दिवस असतो, माझा नाही, आणि थोडा लवकर संपतो. उद्याचा पिरियड एवढा मोठा नसतो. ओके, तर कारण दोनच सब्जेक्ट मला शिकवायचे असतात. तर उद्या येताना अंगठी दोरा, अंगठी नसेल नटबोल्ट घेऊन या, काहीतरी घेऊन या. ओके, ठीक आहे. ज्यांचाही शक्तिपात राहिला आहे त्यांना मी लिंक 5 मिनिटानंतर लिंक पाठवेल, हा क्लास संपल्यानंतर 5 मिनिटाने. ज्यांचा शक्तिपात राहिलाय तेच, ज्यांचा झालाय प्लीज परत करू नका. म्हणजे विद्येच्या प्रती अनादर होतो, गुरूंच्या प्रती अनादर होतो. ओके, ओके. तर उद्या येताना एवढं घेऊन यायचं. चला, आता क्वेश्चन आन्सर काही विचारायचे, हँड रेज वगैरे करा किंवा असं बोलू शकतात. ओके, बोला साधना मॅडम. सर, मी म्हणजे मनापासून हे केलं, पण जे पाणी घेतलं मनापासून, पण माझ्या पाण्याची टेस्ट का बदलली नाही? म्हणजे आमच्या हातून चुकीची कर्म घडलेली आहेत म्हणून असं रिझल्ट लेट आला. असं काहीही नसतं. ओके, प्रॅक्टिस करा, पहिला दिवस आहे तुमचा. लगेच कसं येईल, काही ऑलरेडी आध्यात्मिक पातळी खूप जास्त असते, त्यांना लवकर अच्छा, रिझल्ट. ओके. ओके, असं काही नाहीये. ओके, इतक्या सिरियस मोठे मोठे शब्द पहिल्या दिवशी नाही वापरायचे. ओके, टेन्शन. आता तर कळालं तुमचं आज्ञाचक्र, क्राऊन चक्र का ओव्हर ऍक्टिव्ह असल्यावर काय होतं, आपण खूप एक्साइटेड होतो. ओके, आता मी हो. तुम्हाला सांगतो, काही मुलं असतात, तुम्हाला काही त्रास होतो नाही का, खूप जोरात गाड्या चालवतात तरुण मुलं, किती जोरात तुम्ही काय बोलता, त्याला काही समजत नाही का, पण तरुणपणी तो जोरात चालवतो, कारण त्याचं स्वादिष्ट रूट चक्र खूप जास्त, मणिपूर चक्र खूप ऍक्टिव्हेट झालेलं असतं. तोच मुलगा लग्नाच्या 10 वर्षानंतर, 5 वर्षानंतर गाडी खूप हळू चालवतो, कारण ते चक्र परत बॅलन्स झालेले असतात. ह्या गोष्टी जीवनामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, तर तुम्हाला ते काही एक्साइटमेंट असेल, काही समजायचं, काही ओव्हर ऍक्टिव्ह आहे, काही ऍक्टिव्ह आहे. ओके, हा बोला महादेवी तेलंग मॅडम. हॅलो सर. बोला बोला.
सर प्रत्येक चक्रामधले थोडे थोडे आपल्याकडे गोष्ट असतात. म्हणजे आता पैसे आहेत तर हेल्थ नसते. तर त्यावेळेस ते चक्र अर्ध कंप्लीट आहे असं म्हणायचं की काय आहे एक्झॅक्टली प्रॉब्लेम? त्याच्यामध्ये पडायचंच नाही. तुम्ही सरळ काय करायचं, स्वतःला अफर्मेशन द्यायचं की माझे चक्र बॅलेन्स आहे, शारीरिक आणि ओके. भावनिक लेवलवर, असंही बोलू शकतात. माझं रूट चक्र शारीरिक आणि भावनिक लेवलवर बॅलेन्स आहे, संतुलित आहे, असं तुम्हाला अफर्मेशन द्यायचं आहे चक्रांनी. ओके. ते कमी, म्हणून मी तुम्हाला शिकवताना असं नाही शिकवलं की अंडर ऍक्टिव्ह आहे की ओव्हर ऍक्टिव्ह आहे. तुम्ही खूप कन्फ्युज होणार, सगळे नवीन आहे. ओके. पुढच्या लेवलला डीप बोललं जातं, पण सध्या सगळे नवीन असतात ना, तर फक्त बोलायचं माझे चक्र शारीरिक आणि भावनिक लेवलवर बॅलन्स आहे. ओके. आणि सर प्रेग्नेंट वगैरे जर असेल तर ते 7 चक्राचे जे विधी असतात म्हणजे करणं वगैरे ओके असतं का ते? काय करायचं प्रेग्नेंट असेल तर काय? प्रेग्नेंट जर असेल तर 7 चक्रासाठी आपण जे काही बोलतो तर त्याच्यात काही प्रॉब्लेम वगैरे काही असतं का? काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला बॅलन्सच पाहिजे. तुम्ही प्रेग्नेंट असो नसो, हम्म. ते बॅलन्सच पाहिजे. त्याच्याने बघ, अध्यात्म थोडी ना काही नुकसान पोहोचवतं, बिलकुल नाही पोहोचवत. ओके. तुम्ही ते केलं पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, तर उलट चांगलं आहे. म्हणून तर गर्भसंस्कारचे क्लास असतात. गर्भसंस्कारचे क्लास का घेतात? माझे रेकीचे स्टुडंट आहेत, जे ग्रँड मास्टर मी बनवले, त्यांचे स्वतःचे गर्भसंस्काराचे क्लास आहे. त्या लेडीज लोकांना त्या 7 चक्र मेडिटेशन, अफर्मेशन्स, मुलांसाठी healing सगळं करतात. ओके. तर नक्कीच केलं पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. कधी करू शकतो सर आपण ते एक्झॅक्ट टायमिंग किंवा असं? सांगेल ना, प्रॅक्टिस सगळं तुम्हाला शुक्रवारी सगळं डिटेलमध्ये, रेकी दैनंदिन प्रॅक्टिसच विषय आहे आपला, तेव्हा सर्व सांगेल. ओके. ओके. तुम्हाला कसं करायचं अजून मी साऊंड फाईल पण दाखवली नाही, ती तुम्हाला साऊंड फाईल पण दाखवायची, तर कळेल प्रॅक्टिस. ओके. खूप सगळ्या पद्धती आहेत. चला, थँक्यू. ओके. हा, अनिता वाघमारे मॅडम बोला. हा सर, तुम्ही आता सांगितले हे सर्व चक्र आहेत ना, आपले मणक्यामध्ये असतात, बरोबर ना? बरोबर. बॅक साईडला. तर माझं स्पाईनचं ऑपरेशन झालंय. तर असं काही नसतं ना, तिथे ऑपरेशन झालंय तर चक्र नाही, असं काय? तसं ओके. काहीच नाही, तसं काहीच नाही. ओके. ते तर ओ- तसेच काम करतात, काही प्रॉब्लेम. ओके. ओके, ठीक आहे. थँक्यू सर. थँक्यू. हा, बोला. राजलक्ष्मी मॅडम बोला, प्रधान मॅडम. सर लहान मुलं ऐकत नाही तर त्यांचं कुठलं चक्र हे असतं, इनबॅलन्स असतं? तेच सांगेल, लास्ट डेला सांगेल. ओके. मी तुम्हाला घराला हिलिंग कशी द्यायची, प्रत्येक वस्तूला कशी द्यायची सांगणार आहे. छोट्या मुलांसाठी तुम्हाला नसेल ऐकत, थर्ड आय चक्राला द्यायची, थर्ड आय चक्र आणि क्राऊन थर्ड चक्र. आहे. ओके. अभ्यासालाही बसले असेल, तुम्ही त्यांच्या रात्री झोपताना हात ठेवला, तुम्ही त्याला हिलिंग देऊ शकता, काही प्रॉब्लेम. ओके. 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 थँक्यू. थँक्यू. ओके. ठीक आहे. चला, आता मग मला परत अटोनमेंट पण द्यायचंय दुसऱ्यांना, ज्यांचं राहिलं आहे. मी बरोबर 5:11:35 ला एक लिंक पाठवेल, त्यातला जॉईन करा. मग तुमचं शक्तिपात ज्यांचं राहिलं आहे त्यांचं करून दे. ओके. चला, सर्वांनी मला ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. उद्या येताना अंगठी दोरा घेऊन या आणि मॅजिशियन बना. ओके. उद्या सरप्राईज व्हायचं आहे. ओके. चला, काहीतरी खरंच जादूगर बनणार आहेत तुम्ही. ओके. पेंडुलम पण छान राहा. सर्वांनी ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. धन्यवाद.